गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. आशिया, युरोप, आफ्रिका खंडातील अविश्वसनीय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी विश्वसनीय नाव ईशा टूर्स. 23 वर्षांचा अनुभव, 55,000 समाधानी पर्यटक. काहीतरी हटके हवं तर जिव्हाळ्याचा पर्याय ईशा टूर्स. नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी सौ आसावरी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पांच्या या 49व्या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध सोनाली लोहार यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. मी टीम गप्पांच्या वतीनेही त्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. गप्पांच्या या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम, जी आता आपल्याही ओळखीची आहे. सर्वप्रथम वामनशंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच ईशा टूर्सचे आत्माराम परब हे आपले सहप्रायोजक आहेत, त्यांचेही मनापासून आभार. या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओंकार कॅटरर यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्या सोनाली लोहार यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. आता मी आमच्या गप्पांचे टीम मेंबर श्री अद्वैत मळेकर यांना विनंती करते की त्यांनी सोनाली लोहार यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करावे. तसेच श्री पिनाकिन रिजबूड यांनी पाहुण्यांसाठी एक भेटवस्तू आणली आहे. त्यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू पाहुण्यांना द्यावी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामनशंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. धन्यवाद. गप्पांच्या संपूर्ण टीमने फोटोसाठी व्यासपीठावर यावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते. श्री मिलिंद कराडे, रश्मी जोशी, मंगेश कोळी, शिरीष जोशी, अद्वैत मळेकर, आजच्या मुलाखतकार तपस्या नेवे आणि मी सौ आसावरी जोशी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि आता ह्या कार्यक्रमाची सूत्र आजच्या मुलाखतकार तपस्या नेवे यांच्याकडे मी सुपूर्द करते. पण तत्पूर्वी आज दीप अमावस्या, तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा दिवस, म्हणून आज दीपपूजन केले जाते. आजच्या आपल्या पाहुण्या सोनाली लोहार भारतातील अग्रगण्य व्हॉइस थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट अशा आहेत. त्यांनी अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेण्याचे काम केले, त्या करत आहेत.
मी सर्व श्रोत्यांना नम्र विनंती करते की हे सगळं तुम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारताना ऐका आणि तेव्हा कृपया शूटिंग करू नका, कारण ह्या कार्यक्रमाचा मनमुरादपणे आस्वाद घ्या. कारण ह्या कार्यक्रमाचं सगळं शूटिंग यूट्यूबद्वारे तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला आणि तुमच्या आप्तजनांना ते नक्की बघायला मिळणार आहे. त्यामुळे अजिबात शूटिंग करू नका. आणि अतिशय महत्त्वाचं की तुमचे मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, कारण आपल्या बाजूच्या लोकांनाही त्या आवाजाचा त्रास होतो. जसा त्यांनाही होतो तसा ऐकणाऱ्यांनाही होतो. तर कृपया मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. आणि एक आत्ता मी निवेदन करते की गप्पांच्या कार्यक्रमाची घौडदौड 15व्या भागापर्यंत येऊन पोचली आहे. 50व्या भागापर्यंत येऊन पोचली आहे. पुढील भाग हा 50वा असेल. कोणाला हितचिंतक म्हणून मदत करायची असेल तर श्री जितेंद्र वैद्य यांना संपर्क करावा. हे सांगायचे कारण म्हणजे बऱ्याच हितचिंतकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतोय आणि मोबाईल मात्र सायलेंट मोडवर टाकायला अजिबात विसरू नका, ही नम्र विनंती. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. गप्पांच्या आजच्या 49व्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आवाज कोणाचा असं म्हटलं तर आपल्या मोबाईलचा अजिबात नको. आज आवाज फक्त सोनाली ताईंचा असेल, कारण आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. मेरी आवाज ही पहचान है, आपल्या लता दीदींचं गाणं आजही आपल्या कायम स्मरणात आहे. आज त्या नाही आहेत, पण त्यांचा आवाज आपल्यासोबत आहे. म्हणूनच हा आवाज आपल्या प्रत्येकाची ओळख असतो आणि प्रत्येकाचा आवाज हा वेगळा असतो. प्रत्येकाची एक शैली असते. पण बोलताना किंवा ऐकताना एखाद्याचा आवाज आपल्याला कानांना खूप गोड वाटतो, एखाद्याचा जरासा कर्कश वाटतो. पण प्रत्येकाचा आवाज हा त्याचा स्वतःचा असतो. आणि ह्या आवाजाची काळजी कशी घ्यायची हे बरंचसं आपल्या पूर्वजांनी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतनं सांगितलेलं असतं. पण व्हॉइस कल्चर किंवा व्हॉइस थेरपी हे जे काही शब्द अलीकडे आपण ऐकतो, तर ते नेमके काय आहेत हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कारण त्यांचा स्वतःचा आवाज इतका गोड आहे की आज त्यांना आपण ऐकत राहणार आहोत. तर आवाज, व्हॉइस थेरपिस्ट म्हणून तुम्ही काम करताय, तर व्हॉइस कल्चर किंवा व्हॉइस थेरपी म्हणजे नेमकं काय? नमस्कार सगळ्यांना. एकतर गप्पांचा हा इतका नावाजलेला कार्यक्रम आहे आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी इथे येऊन गेले. तिथे माझ्या जागी इथे तुम्ही ऐकलेलं आहे त्यांना याच्या अगोदर, आणि तिथे आज मला संधी दिलीत त्याच्यामुळे जितेंद्रजी आणि संपूर्ण टीमचे पहिल्यांदा मनापासून खूप खूप आभार. एक फक्त वारंवार काय होतं ती एक गंमत फक्त सांगते की माझं जेव्हा ओळख दिली जाते त्यावेळेला भारतातील अग्रगण्य व्हॉइस थेरपिस्ट अशी ओळख सुरुवातच अशी केली जाते. तर त्या अग्रगण्य शब्दाची जरा गंमत म्हणून घ्या की एक तुम्हाला सगळ्यांना तो जोक माहिती असेल ना, विनोद माहिती असेल की एक मुलगा त्याच्या वडिलांना सांगतो, बाबा बाबा मी शर्यतीमध्ये दुसरा आलो. बाबा म्हणतात, अरे वा शाबास, किती जण धावत होते, आणि तो सांगतो 2. व्हॉइस थेरपीचं थोडंसं तसं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे व्हॉइस थेरपी हा शब्द आत्ता आलेला आहे असं मी म्हणेन, आणि त्याच्यामुळे तो फार प्रचलित असा नाही आहे. आपल्याला स्पीच थेरपी माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती आहे, पण थोडीशी पार्श्वभूमी देते म्हणजे मग तुम्हाला कळेल की बाबा सोनाली लोहारांना इकडे का बोलवलं असं. तर ना साधारण एक 1925च्या दरम्यान अमेरिकेमध्ये स्पीच सायन्स हे डेव्हलप होत गेलं, आणि स्पीच थेरपी, स्पीच पॅथॉलॉजी
असं तिकडे संस्था तयार झाली, त्याच्या दृष्टीने काम करायला ते लोक लागले. आणि मग नंतर झालं ते वर्ल्ड वॉर II झालं. आणि त्यावेळेला मग बऱ्याच सैनिकांना ते जे बॉम्बिंग झालं होतं त्याच्यामुळे त्यांच्या कानावरती परिणाम झाला, त्यांच्या वाचेवरती परिणाम झाला. आणि मग त्यानंतर मग ऑडिओलॉजी ही त्याला स्पीच सायन्सला जोडली गेलेली अजून एक शाखा. आणि अशा पद्धतीने ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असं एक उपचार पद्धती हे इंट्रोड्यूस केली गेली. आणि हे सगळं झालं होतं अमेरिकेमध्ये. आता ती आपल्याकडे यायला 1960 साल उजाडावं लागलं भारतामध्ये यायला. आणि ते माझी जी मातृसंस्था म्हणेन मी, की जिथे माझं शिक्षण झालं ते BYL नायर हॉस्पिटल, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज जे आपण म्हणतो बॉम्बे सेंट्रलला आहे. तिथे आपली पहिली टीचिंग इन्स्टिट्यूट हे डॉक्टर रत्ना म्हणून होते, जे अमेरिकेतून शिक्षण घेऊन आले होते या विषयातलं. तर त्यांनी ती ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून ते सुरू केली तेव्हा. आणि 1966 साली माझे गुरु डॉक्टर रमेश ओझा यांनी बॅचलर कोर्स हा तिकडे सुरू केला. आणि मग ते सुरू झालं. म्हणजे तुम्ही बघा की हे सायन्स आणि ही उपचार पद्धती ही तशीही असं सायन्सच्या मानाने बघितलं ना तुम्ही तर ती आपण अजून बाल्यावस्थेत आहोत असंच म्हणायला पाहिजे. कारण का आधी मेडिकल ट्रीटमेंट्स ह्या फार आधी पासून होत्या. ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी म्हणजे वाचेवरचा आपला जे उपचार असतात, ऐकण्याचे ज्यांना काही प्रॉब्लेम येतात त्याच्यावरचे जे उपचार पद्धती असते त्याच्यातली ही पद्धती आहे. अलॉंग विथ ENT डॉक्टर्स तेही त्याच्यावरती ट्रीटमेंट देतात. आणि व्हॉइस थेरपी ही त्याला संलग्न असते किंवा स्पीच थेरपी ही त्याला संलग्न असते. पण खरं बघायला गेलं तर व्हॉइस सायन्स हे तसं मग खूप 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 अगदी आपण आपल्या पुराणात बिराणात बघू तर ते कुठेतरी तिकडे मुळं सापडतील आपल्याला. कारण त्याचा संबंध हा सिंगिंगशी सुद्धा आहे, ओरेशनशी वक्तृत्वाशी सुद्धा आहे. आणि त्यावेळेला त्या काळामध्ये अनेक उत्तम सिंगर्स होते, गायक होते, राजगायक होते, उत्तम वक्ते होते. आणि ह्या सगळ्यांना त्याचं सायन्स हे तेव्हाच कळलं होतं की बाबा हे बोलताना कशा पद्धतीने आपली संपूर्ण संस्था आहे ती उत्तम वापरली जावी, किंवा संगीताच्या दृष्टीने कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती काम केलं तर ती कला अजून फुलवता येईल. हे सायन्स हे तेव्हापासून होतं. हळूहळू 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 मग ते आपण आपल्यापर्यंत येईपर्यंत ते इव्हॉल्व्ह होत गेलं अजून. आणि त्याला तांत्रिक जोड मिळत गेली. आणि मग आम्ही त्याला अशी नावं बिवं दिली की ही थेरपी ती थेरपी. आणि ते आपल्याकडे आता हे सायन्स हे व्हॉइस थेरपी म्हणून एस्टॅब्लिश झालेलं आहे. तरी पण अजूनही का मग त्याचं नॉलेज इतकं जास्त का नाही आहे तर त्याचं मी जसं म्हटलं की दुसरा नंबर आलेला मुलगा हा त्यालाही कौतुक वाटतं. तसं आजच्या घडीला ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी ह्याचा डिग्री कोर्स जो रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI म्हणतो आपण त्याला, ही संस्था आहे, तर त्याच्या अखत्यारीत येतो, तो अप्रूव्ड असतो. तर अशी भारतामध्ये जास्ती करून तुम्ही आता ChatGPTला पण विचारा तर असं 84च आहेत फक्त इन्स्टिट्यूट्स. इमॅजिन फक्त 84 आहेत. बरं त्या 84मध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूटला किती सीट्स असतात? 20 असतात किंवा 40 असतात. आजच्या डेटला तुम्ही टाकून बघा त्याच्यावरती, गुगल करा की ऑडिओलॉजिस्ट स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट हे किती आहेत बरं भारतामध्ये, तर ChatGPT सांगेल 5000 आहेत. ओके, मग तुम्ही टाका आणि विचारा ह्याच्यामध्ये व्हॉइस थेरपिस्ट किती आहेत, व्हॉइस क्लिनिशियन्स किती आहेत, किती असतील? काय उत्तर देईल ChatGPT? 54 आहेत. भारताची लोकसंख्या किती आहे? 1,48,00,000. एवढी भारताची लोकसंख्या 148, आय एम सॉरी, 148 आहे भारताची लोकसंख्या. अगेन्स्ट दॅट स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट किती आहेत? 5000. अगेन्स्ट दॅट व्हॉइस एक्सपर्ट्स, व्हॉइस क्लिनिशियन्स किती आहेत? 54. काय प्रमाण आहे तुम्ही सांगा बरं. हां, मग असं गंमत म्हणून सांगा की भारतामध्ये असे किती जणांना व्हॉइस थेरपी या उपचार पद्धतीची मदत होऊ शकते किंवा लागू शकते, असे आत्ताच्या घडीला किती लोक असतील? तर साधारण उत्तर येतं 5 कोटी लोक.
आजच्या घडीला त्या ट्रीटमेंटची आवश्यकता असलेली लोक ही 5 कोटी आहेत आणि आम्ही किती लोक आहोत म्हणजे जी आता नावं लोकांना माहिती आहेत आणि तुम्ही म्हणता तसं माझा त्याच्यामध्ये दुसरा नंबर लागेल किंवा ते काय तुम्हाला पहिलाही देईल माझा नंबर. तर असे आम्ही 54-55 लोकच आहोत. त्याच्यामुळे तो काय माझा असा खूप ग्रेट अचिव्हमेंट वगैरे असं मी म्हणत नाही, कारण आम्ही लोकच कमी आहोत. काम करणारी व्हॉइस क्लिनिक्सच खूप कमी आहेत भारतामध्ये. आणि आम्ही काय करतो तर मग आम्ही आवाजाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांवरती आम्ही अत्यंत सायंटिफिकदृष्ट्या आणि मेडिकली अप्रूव्ड अशी ट्रीटमेंट आहे, थेरपेटिक असते, ती आम्ही देतो. इट्स लाईक फिजिओथेरपी कशी असते है ना, तशीच ऑक्युपेशनल थेरपी कशी असते, तशीच थेरपी ही स्पीच थेरपी किंवा व्हॉइस थेरपी असते. ह्याला आम्ही बिहेवियरल सायन्स असंही म्हणू, म्हणजे वर्तनाची थेरपी आहे ती. तर आवाज हे सुद्धा एक वर्तन असतं, पूर्ण शरीराचं एक वर्तन असतं ज्याने आवाजाची निर्मिती होते. तर त्या वर्तनावरती ती ट्रीटमेंट असते. त्याच्यामधले बरेच ॲस्पेक्ट्स आहेत त्याचे, की आम्ही काय करतो म्हणजे आम्ही ते शोधतो आधी की आवाज खराब असेल एखाद्याचा, कोणी तक्रार घेऊन आलं तर मग ती कशामुळे झालेली आहे बाबा तक्रार, त्याचं कारण काय आहे, मूळ शोधून काढणं. मग त्याच्यावरती कुठल्या उपचाराची खरी गरज आहे, काय औषधोपचाराची गरज आहे की त्याच्यावरती सर्जरीची गरज आहे की या दोन्हीचीही गरज आहे, आणि अजून फिजिओथेरपीला एक्सरसाइजेस कसे देतात तशी काही गरज आहे का, हे सगळं आम्ही बघतो. आम्ही काम करतो हे वेगवेगळ्या डॉक्टर्सच्या बरोबर. इट्स अ टीम एफर्ट. बेसिकली ही ट्रीटमेंट ही टीम एफर्ट आहे. त्याच्यामध्ये ENT सर्जनचा रोल हा खूप मोठा असतो. आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. पण फक्त ENT सर्जन्सच असं नाही, इतरही अजून बऱ्याच फॅकल्टी आहे, जसं पेडियाट्रिशियन्स असतील, न्यूरोलॉजिस्ट असतील, कार्डिओलॉजिस्ट असतील, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट असतील, रेस्पिरेटरी फिजिशियन असतील. या सगळ्या संस्थांचा तुमच्या आवाजाशी संबंध असतो. आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांच्या बरोबरीने सगळ्यांना बरोबर घेऊन एक टीम म्हणून काम करावं लागतं. आणि मुख्य आमचा उद्देश हा तुमच्या आवाजाच्या संस्थेचं स्वास्थ्य उत्तम राखणं हे असतं. सायमल्टेनियसली आता हे जे आहे ना, हे गेले काही वर्षापर्यंत हे चित्र होतं की आम्ही मेडिकली सपोर्ट करतो, आम्ही मेडिकली आजारावरती काम करतो, आवाजाच्या वेगवेगळ्या व्याधींवरती काम करतो. काही गेल्या दिवसांमध्ये आता ते चित्र अजून थोडं व्यापक झालं. आता तुम्हाला काहीही आवाजाचा आधार नाही आहे, काहीही तुमची व्याधी नाही आहे, पण तरी पण तुम्हाला आवाज चांगला पाहिजे, माझा आवाज उत्तम पाहिजे. ओके, मग तुम्ही काय करता, तुम्ही प्रोफेशनली तो आवाज वापरता का, तुम्ही गायक आहात का, तुम्ही ॲक्टर आहात का, तुम्ही वक्ते आहात का, पॉलिटिशियन्स आहात का, तुम्ही कॉल सेंटर एम्प्लॉईज आहे, तुम्ही अजून काय करता, लॉयर्स आहे, टीचर्स आहात, आणि तुम्हाला तुमचा आवाज चांगला वापरायचा आहे, तो अजून क्षीण नाही होता कामा, इफेक्टिव्हली वापरायचा आहे. तर मग जी आपण ज्याला आता आपल्याकडे व्हॉइस कल्चर हा भाग जो म्हटला जातो, तर तो आता व्हॉइस थेरपीशी संलग्न झालेला आहे. म्हणजे आम्ही दोन्ही करतो, एक डायग्नोज करणं, त्याच्यावरती मेडिकली ट्रीटमेंट देणं, आणि तिसरी गोष्ट तुमच्या आवाजाच्या सगळ्याच ओव्हरऑल फार छान शब्द वापरला की संस्कार करणं आवाजावरती. हे फार उत्तम, मस्त, हे मी वापरून पुढच्याला चोरलं मी तुमच्याकडनं. असं आहे ते व्हॉइस थेरपी. तुम्ही जो रेशो सांगितला 148 कोटी वर्सेस 54, हो, आता ह्या क्षेत्रात तुम्ही कसे काय आलात? कारण एकतर मुळात हे क्षेत्र आपल्यालाच इतकं नवीन आहे. 148 कोटीमध्ये फक्त 54 लोकांना असं वाटलं की व्हॉइस थेरपिस्ट व्हावं. तुम्ही कसं काय ठरवलं की मला हे प्रोफेशन निवडायचं आहे? कारण नॉर्मली आपल्या ज्या काही मिडल क्लास फॅमिलीज असतात किंवा एकूण जी काय आपल्याकडे टेंडन्सी असते की नाही बाबा तू ह्या प्रोफेशनमध्ये जा, ह्याला स्कोप आहे, ह्या प्रोफेशनमध्ये जा, त्याला स्कोप आहे. ह्या क्षेत्रात स्कोप आहे हे कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे काय नेमकं कारण होतं या क्षेत्रात येण्यामागचं? मी स्पेसिफिकली व्हॉइस थेरपीबद्दल असं म्हणत नाही आहे, कारण मला व्हॉइस थेरपी आजकाल ना स्कोप आहे का याची ना व्याख्या जरा वेगळी झाली आहे. की स्कोप आहे का, विद्यार्थी विद्यार्थ्याला किती स्कोप आहे, तर त्याचे काय काय लेयर्स असतात बाबा. स्कोप आहे म्हणजे काय, तर प्रामुख्याने पैसे आहेत का त्याच्यामध्ये
साधं आहे की काय पोटा पाण्याचं काय निघू शकेल का, असं आहे ना ते. आणि मुलं त्याच्या दृष्टीने करत असतील विचार तर ते अजिबात चुकीचं नाही आहे. मग आम्ही काही जण जे आहेत 54 लोक, ह्यांना तुम्ही वेडे ह्या कॅटेगरीमध्ये टाकू शकता. मी ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीला जेव्हा ॲडमिशन घेतली, माझे वडील आता नाही आहेत ते, तर त्यांची इच्छा होती की मी हे MPSC UPSC परीक्षा पण द्यायला पाहिजेत, मी ऑफिसर व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायला पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. आणि आम्ही 4 बहिणी आहोत आणि मी सगळ्यात धाकटी. माझी मोठी बहीण गेली, तिची लेक आली इकडे बसली, आणि माझी आई आहे ती 90 वर्षाची आहे, ती पण आली. तर ते वडिलांची इच्छा होती माझी की एक तर त्यांना असं की हिला डॉक्टर पण करायचं, मग दुसरी त्यांची इच्छा आहे की हिला ऑफिसर पण बनवायचं. आता हे सगळं, आणि चौथी मुलगी ना, म्हणजे आधीच्या 3 जणींचं झालं असतं तर माझं ओझं जरा कमी झालं असतं. पण आता, आणि त्यावेळेला म्हणजे मी आता माझ्या वयाचा लगेच अंदाज बांधू नका, पण तो काळ असा होता की त्यावेळेला हे माझी आई जास्त चांगलं सांगू शकेल, पण 4 मुली म्हणजे आई 4 मुली असा काळ होता तो. म्हणजे आता चौथीही मुलगीच असं झालं होतं. म्हणजे काय, म्हणजे या मुलींचं काय होणार, काय करणार या मुली, असं. तर ते वडिलांची जिद्द होती की नाही, मुली करू शकतात आणि माझ्या मुलींना तर मी दाखवणारच त्या काय करतात, असं. परिस्थिती सर्वसाधारण होती एकदम. आय कम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. टचवूड त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइजेस नाही केले, म्हणून आज मी इकडे तुमच्या समोर आहे. पण ते त्यांचं ते आणि ते डोक्यात होतं की नाही, हे वडिलांनी हे जे रुजवलं आहे की मुली करू शकतात ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ज्या वेळेला 12वीचं झालं आणि पर्सेंटेज एकदम छान मिळाले होते, तर मग आता आपण कुठे, त्यावेळेला हे आत्ताचं नीटबीट नव्हतं बाई, थँक्यू. हो ना, ते आपले PCBचे पर्सेंटेज आले की ॲडमिशन मिळायचं ना आपल्याला, जेन एक्सला आहे ना, जेनेक्स ना आपण, हां, तर ते आपल्याला मिळायच्या. तर त्यावेळेला ते मिळू शकलं असतं मेडिसिनला ॲडमिशन, पण मग हे पण करायचं होतं, MPSC UPSC पण द्यायच्या होत्या. मग ते केलं तर ते 5 वर्ष करायचं कोर्स, आणि नंतर म्हणजे ते इंटर्नशिप पण करायची, ते पण करायचं, मग परीक्षांची तयारी करायची, मग द्यायचं. मग आमचे काका होते, ते वडिलांचे मित्र होते आणि ते KEMला रिसर्चर होते, आणि ते म्हणाले आत्ताच ना स्पीच थेरपी नावाची नवीन सुरू झालेलं आहे, आत्ता सुरू झाले आणि त्याला प्रचंड स्कोप आहे. आता आपल्याला फक्त स्कोप आहे एवढं कळतं ना, स्कोप आहे. तर मग हां बघूया आणि मी हिला मिळून जाईल ॲडमिशन, तिचे पर्सेंटेज एकदम चांगलं आहे. आणि खरंच मिळालं ॲडमिशन, कारण त्यावेळेला 10 जागा होत्या नायर मेडिकलला, आणि पटकन मिळून गेलं ॲडमिशन. ते तिथे जाईपर्यंत मला माहीत नव्हतं की ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी म्हणून आपण कशाला ॲडमिशन घेतोय. तुमचा विश्वास बसणार नाही की ते मी असं काहीही न करता ब्लाइंडली ॲडमिशन, काकांनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं, आणि आपल्याला आता तो करायचा आहे कोर्स, म्हणून ते आपण ॲडमिशन घेतलं. आणि मग ते करताना मग अर्थात कळत गेलं, आवड निर्माण झाली, आणि म्हणून मी त्याच्यामध्ये गेले. मग त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर आता दुसरी इच्छा होती यांची की UPSC MPSC पण द्यायला पाहिजेत. मग परीक्षा द्यायला सुरुवात करा. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मी गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले, आणि मी महाराष्ट्रात पहिली आली होते तेव्हा. आणि मी इथे आपल्या ठाण्यामध्ये लेबर ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे, फार कमी जणांना माहीत असेल. पण ती गॅझेटेड होती, पण क्लास 2 होती पोस्ट. मग यांची इच्छा तर क्लास 1ची होती ना, म्हणून मग परत परीक्षा द्या, मग ती मेन्स वगैरे MPSCची ती द्या, आणि त्याच्यात माझं सेल्स टॅक्स ऑफिसर क्लास 1 म्हणून सिलेक्शन झालं. मग मी तेही इकडे आपल्या ठाण्याने मला सगळ्या रूपात बघितलेलं आहे. तर मी सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून इथेच पोस्टिंग झाली माझी. मी इथे थोडंसं कामही केलं, आणि मग माझ्या लक्षात आलं की हे आपण एक काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं होतं ना, एक पॉईंट. मुली करतात, चौथी मुलगी असली म्हणून काय झालं, ते होतं, करतं, बघा माझे वडील बरोबर होते. तर दॅट वी कुड प्रूव्ह. अँड देन ॲट सम पॉईंट मी त्यांना सांगितलं, वडिलांना माझ्या, की माझं ना इथे मन रमत नाही आहे. मी करते तर आहे इकडे गव्हर्नमेंट जॉब, पण हे माझं क्षेत्र बहुतेक नाही, इथे मी नाही, मी रमतच नाही आहे इथे. त्यांनी 1 सेकंद पण लावला नाही, आणि त्यांनी सांगितलं सोड. त्यावेळेला हो, म्हणजे आजच्या डेटला सर, की मला लोक वेड्यात काढतात की तू आत्ता ॲडिशनल कमिशनर असतीस आणि अशीच दिव्याची गाडी घेऊन फिरली असती वगैरे, असं बरंच सांगतात.
पण माझ्या वडिलांनी एक सेकंदाचाही विचार नाही केला आणि त्यांनी सांगितलं नाही ना आवडत दे सोडून, मन नाही लागत तिकडे काम नाही करायचं, कारण तू तुझं 100% देऊच शकणार नाही आणि तू आयुष्यभराची कुडतच राहशील. आपल्याला नाही आवडत आहे ते आपण करतोय, नाही आवडत आहे ते करतोय आहे. तर त्यावेळेला ती त्यांची विचार करण्याची म्हणजे मानलं पाहिजे त्यांना. अँड आय लेफ्ट द जॉब, क्विट केलं मी. आणि तेव्हापासून मी माझं जे आवडतं, मला असं वाटलं की मी ह्याच्यामध्ये करायला पाहिजे ते ऑडिओलॉजी, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. इट वॉज डायरेक्ट इंटरॅक्शन विथ ह्युमन बिईंग. डायरेक्ट समोर माणूस बसलेला असतो, तुम्हाला त्याच्या आतमध्ये डोकावून सगळं शोधता येतं की काय चाललेलं आहे. बिहेवियरल सायन्स आहे ते. आणि त्याच्यामुळे ते मला फार करत गेले. आणि 2005मध्ये माझं मिस्टरांची फिरतीची नोकरी होती आणि आम्ही 2005मध्ये इथे ठाण्यामध्ये आलो. आणि 5ला मला डॉक्टर भूमकर, आशिष भूमकर, आपण सगळे ओळखतो त्यांना, ENT डॉक्टर आहेत, खूप नावाजलेले मोठे, माझे मेंटॉर आहेत ते. तर त्यांच्याकडे मी गेले होते आणि ते मला काहीतरी तपासायला म्हणून गेले होते. आणि ही सेड, अरे सोनाली तू एवढं हे करते, महाराष्ट्रात नुसती स्पीच थेरपी करते, पण अगं व्हॉईसमध्ये कोणीच काहीच नाही करत आहे, हे फील्डच अजून आलंच नाही आपल्याकडे, तर तू करशील का असं. मग एकदम आपण चॅलेंज घ्यायला तयारच असतो ना, घोड्यावरतीच बसलेलो असतो. म्हटलं हो सर करीन ना. काय करायचं माहीतच नव्हतं की व्हॉईस थेरपी करायची म्हणजे काय. कारण का परत एकदा आमच्या वेळेला आमचं सिलेबस जे होतं, जे आम्हाला शिकवलं गेलं होतं ऑडिओलॉजी, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, त्याच्यामध्ये व्हॉईस थेरपीचे 2 चॅप्टर होते फक्त. आणि त्याच्यात काय हो, तुम्ही अख्खं तुमचं क्लिनिक सेट करणार वगैरे असं काय आपल्याला काही माहीत नसतं ना, काहीच अनुभव नाही, काही नाही. कसं करायचं, सुरुवात कशी करायची. मग तेव्हापासून ती विद्यार्थी दशा जी सुरू झाली ना, ती आजच्या तारखेपर्यंत सुरूच आहे. मी शिकतेच आहे की मग सगळ्या भारतभर फिरणं झालं. त्यानिमित्ताने मग वेगवेगळ्या आपल्याकडे ना, जे मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे 54 थेरपिस्ट आहेत वगैरे, त्याच्यामध्ये जवळजवळ 91% जे व्हॉईस क्लिनिशियन्स आहेत ते साऊथ इंडियामध्ये आहेत. कारण का तिकडे म्युझिकचा खूप प्रभाव आहे ना. हां, तिकडे आपलं क्लासिकल तिकडे जास्त होतं, त्यामुळे तिकडे त्यांना त्याचं जास्त महत्त्व आहे त्यांना. आणि मग बाकीचे सगळे आम्ही 9% काय उरले असो ते इकडे तिकडे विखुरले गेलेले लोक आहोत. तर मग तिकडे जास्त गेले. तिकडे क्लिनिशियन्सपेक्षा मला सिंगर्सकडे, ज्या तिकडचे जे मोठे मोठे सिंगर्स होते, तर त्यांच्याकडनं जास्त शिकायला मिळालं. कारण का शेवटी ना कुठेतरी हे सायन्स ना, आपलं योगा, आपलं हे ते मुळं इकडे आहेत. तेव्हा ज्यांच्याकडनं मी शिकले, डॉक्टर स्टेम्पल, केंटकी युनिव्हर्सिटी, तर त्यांना सुद्धा मी हे सांगितलं की सर तुम्ही आम्हाला शिकवताय, पण हे आमच्या योगामध्ये ऑलरेडी आहे, हे आम्हाला आम्हाला माहीत आहे, हे बेसिक्स आमचेच आहेत, कदाचित तुम्ही इकडून चोरून घेऊन गेलात बहुतेक. पण गमतीचा भाग सोडा, पण असं फिरावं लागलं. मग अमेरिकेला गेले, मग तिकडे इंडियानाला गेले, स्टॅनफर्डला गेले, मग असं शिकून इकडे तिकडे असं घेऊन सगळीकडनं घेऊन आले. आणि मग इथे आपली क्लिनिक स्टार्ट केली. आणि मग खूप सारं अवेअरनेस करावा लागला, जागृती म्हणतो आपण. खूप वर्कशॉप्स ना आजच्या डेटला मी घेतेच आहे, वर्कशॉप्स घेते, लिखाण करते आहे, सेमिनार्स घेते आहे, बोलते लोकांशी. आणि म्हणून मी आज इकडे आहे तुमच्याकडे, की ही सुद्धा मी संधीच सोडत नाही की मला तुम्ही दिला ना प्लॅटफॉर्म, चला. कारण का तुम्ही मला नाही बोलवलं, तुम्ही माझ्या फील्डला इकडे बोलवलं आहे. आज मी नाही इथे बसली आहे, इथे माझं प्रोफेशन बसलं आहे. आणि आज इतका मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही दिला, एवढा क्वालिटी प्लॅटफॉर्म आपण दिला आहे, तर माझं क्षेत्र त्यानिमित्ताने कणभर आज पुढे सरकलं, त्याचा मला आनंद आहे. तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केलात की माणसाचं बिहेवियर आणि त्याचा आवाज याचा कितपत संबंध असतो. खूप जास्त ना. इमोशन्सची खूप जास्त निगडीत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आज एखाद्या इंटरव्ह्यूला एखादा मुलगा गेला, पटकन आवाज निघणार नाही, है ना, इतकं साधं आहे ते. किंवा अगदी भले मोठे म्हणजे मोठे मोठे गायक आज माझ्याकडे येतात, सिंगर्स येतात. एवढा सेट झालेला माणूस असतो, वर्षानुवर्ष स्टेजवरती बसून माईकच्या समोर बसून गाणारे लोक आहेत, पण पहिला ज्या वेळेला षडज लावतात, पहिला सूर लावतात, त्यावेळेला ट्रेम्बल होतं व्हॉइस.
त्याच्यामुळे ती जी एन्झायटी असते, आणि तो उत्तम गायक आणि उत्तम कलाकारच म्हणायला पाहिजे की जो स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडेंट कधीही नसतो, कुठल्याही क्षणी नसतो. तो वयाच्या 50व्या वर्षी पण नसेल आणि 80व्या वर्षी सुद्धा नाही, तो कॉन्फिडेंट त्या क्षणाला नसतो. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या इमोशन्सवरती, सभोवतालावरती ह्या अवलंबून असतात, आणि म्हणून तो सुरुवातीचा 1 सेकंद 2 सेकंद हा थोडासा त्या इमोशनचा प्रभाव हा तुमच्या आवाजावरती पडतोच पडतो. ओके, आम्ही नेहमी सांगतो की दुसऱ्या दिवशी तुमचा काहीतरी कार्यक्रम आहे, म्हणजे आता तुम्ही आता माझी मुलाखत आज घेणार किंवा सकाळी सुद्धा तुमचा एक कार्यक्रम झालेला आहे, मॅडम किती फिरतात, किती कार्यक्रम करतात. तर अशा वेळेला ना आदल्या रात्रीची तुमची मनस्थिती काय आहे ना, त्याचा परिणाम हा तुमच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमावरती होतच होतो. एकतर तुमचे थॉट्स कुठेतरी असतात, हे घरी काहीतरी झालेलं असतं, ह्याच्याशी भांडण झालेलं आहे, तो नर्वस आहे, त्याला सांभाळायचं आहे, बॅकग्राऊंडला सगळा वेगळा मूवी सुरूच असतो ना आपला एक, आणि इथे येऊन त्या मूवीवरती पडदा टाकला तरी पण तो काही प्ले व्हायचा नाही, थांबत, तो सुरूच असतो. आणि त्याच्यामुळे ह्याला ना थोडंसं आपण सायकोसोमॅटिक म्हणूया की त्याचा संबंध हा तुमच्या श्वसनाशी असतो. तुमचं संतुलन कसं असतं श्वासाचं, त्याच्यावरती तुमचा आवाज डिसाईड होतो. त्याचा संबंध हा तुमच्या मसल्सच्या टाईटनेसवरती किंवा शिथिलतेवरती असतो. खूप नर्वस असाल तर ते मसल्स पाजममध्ये ऑलरेडी गेलेले असतात, त्याच्यामुळे तुमचा आवाज हा थरथरणारच. तो टाईटनेस, गळ्यामध्ये असं कॅच जाणवणं, अरे आता मला असं जोर देऊनच हे तुम्हाला जाणवणारच, आणि इकडे टाईटनेस आला का संपलं, पुढचा विषयच संपला. मग असं होऊ शकतं. तुमचं ब्लड प्रेशर आहे ते वर खाली होतच असतं थोडंसं, तर त्याच्यावरती सुद्धा त्यामुळे इमोशन्सचा तुमच्या बिहेवियरवरती, सायकोलॉजिकल बिहेवियरवरती परिणाम होतो, ज्याचा परिणाम हा तुमच्या वोकल बिहेवियरवरती 100% होतच होतो. सो जनरली आम्ही नेहमी सांगतो की कुठलाही कार्यक्रम करताना मला आय एम सो हॅपी की मी इथे आल्यानंतर ना मला सरांनी पहिल्यांदा काय केलं तर आधी दर्शनाला नेलं तिकडे, आणि मग तिथे छान असं मस्त डोकं टेपलं, मी छान बघितलं, सेटल करून टाकलं त्यांनी मला मस्त, आणि मग देन आय एम कम्प्लिटली रिलॅक्स ना. नाहीतर मग इथे इतर सगळ्यांसारखे मला सुद्धा 2 सेकंद इकडे लागलेच असते. तुम्हाला ते कळलं असतं जाणकारांना, ज्यांचे आता इकडे सगळे मला जमलेलं सगळं ऑडियन्स त्यांचं कान तयार आहे हे मला माहिती आहे. इथे जर एखादा गायक येऊन बसला आणि पहिली तान लावली तुम्हाला कळेल हा कणसूर आहे, हे तुम्हाला कळणार आहेत, पण तेवढा इकडे तयार ऑडियन्स आहे आय एम शुअर. तर ते तुम्हाला कळलं असेल ना मॅडम थोडंसं आहेत, पण तसं काही झालं नाही. तर मी सोनाली ताईंना मस्त रिलॅक्स केलं आधी. तर हे असं व्हायला पाहिजे असेल तर आपण काय करायचं, त्यासाठी उत्तम उपाय सांगून देते मी तुम्हाला, की ते म्हणजे ना अगदी साधारण 1-3 मिनिटासाठी कुठेही गेलात, आपल्यामध्ये कोणी असं गायक वगैरे असतील, व्याख्याते असेल, तर काय करायचं 3 मिनिटासाठी फक्त डीप ब्रीदिंग म्हणतो ना आपण, सिम्पल ॲबडॉमिनल ब्रीदिंग. नाकाने श्वास घ्यायचा, पोटामध्ये भरून घ्यायचा, पोट आतमध्ये घ्यायचं, आधी थोडा वेळ नाकाने सोडायचा, त्याच्यानंतर तो श्वास हा तोंडाने सोडायचा, आणि सगळं चित्त हे फक्त आणि फक्त पोटावरती केंद्रित करायचं. संपला विषय, सगळं सुरळीत होतं, सगळं परत जागेवरती सिस्टीम येऊन बसते. मनातले सगळे विचार आहेत ते सुद्धा दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट होतात. युअर ब्रेन इज ऑल्सो कूल अँड काम. अँड देन तुम्ही थोडंसं वोकल वॉर्मअप म्हणतो आपण, म्हणजे इज ऑल्सो अ सिम्पल वोकल वॉर्मअप हां, किंवा ट्र, आय एम नोन फॉर दॅट. मला आठवतं की प्रशांत दामले मला ट्र डॉक्टर असं म्हणतात, तर आमची ट्र डॉक्टर, आणि नाना पाटेकर मला म्हणतात आमची गळा दाबणारी डॉक्टर. असे मला आता वेगवेगळे अशी नावं पडलेली आहेत. पण ड्रिल्स ज्याला म्हणतो ना ते फार सुंदर वोकल वॉर्मअप एक्सरसाइज असते. तर ती पण अशी हलकी हलकी, कोणाच्या कळणार पण नाही, लक्षात पण येणार नाही, जाता येतात डीप ब्रीदिंग आणि हलकासं वोकल वॉर्मअप केलं की सेट बस. नॉर्मली आता प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं होतं की कधीतरी आपला आवाज बसतो, कधी कधी अचानक आपला आवाज घोगराच होतो, किंवा जो ओरिजिनल आपला आवाज असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा आपला आवाज होऊन जातो. मग अशा वेळेस नेमकं काय करायचं? घरगुती उपाय बऱ्याचदा करतात, पण डॉक्टरांचा सल्ला घेणं किती आवश्यक आहे? किती जणांचा बसला आहे आजवर, असं एक्सपिरियन्स केलंय? सगळ्यांचाच ना, अजून आवाज बसतो ना, बसतो आवाज बसला माझा घोगरा बसला होतो. होता, आवाज गोगला झाला. मॅडम आहेत, अंजुषा मॅडम आहेत.
सगळ्यांचाच बसतो. थोडाफार सर्दी खोकला झाला की आपला आवाज थोडा चेंज होतो, आपण म्हणू ना, तसं होतं. आणि त्याच्याचमुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतो. आयडियली एक शास्त्र म्हणून की साधारण 7 ते 10 दिवस तुमचा आवाज हा सातत्याने बसलेलाच आहे आणि तो दुरुस्तच नाही होत आहे, सुधरतच नाही आहे, तर मग आपण डॉक्टरकडे जाणं आणि एंडोस्कोपिकली आपलं स्वरयंत्र बघून घेणं हे फार गरजेचं असतं. कारण असे काही आजार आहेत ना की ते थोडे उशिरा कळतात आपल्याला. खरं तर तुमचा आवाज ती सूचना देत असतो की आवाज खराब झालेला आहे, याचा अर्थ तिथे काहीतरी झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण आपण ती दुर्लक्षित करतो. आणि ज्याच्यामध्ये अगदी साधं अल्सर्सपासून ते कॅन्सरपर्यंतच्या सगळ्या व्याधी असू शकतात. ते तुम्हाला हार्टचा मेजर इश्यूसुद्धा असू शकतो, तेच तुम्हाला लंग्सचा इश्यूसुद्धा असू शकतो, तेच तुम्हाला गॅस्ट्रिक सिस्टीममध्ये मेजर अल्सरेशन असू शकतं, सगळ्या प्रकारचे ब्रेनमधला इश्यू असू शकतो. आणि ह्या सगळ्याचं सुरुवात ही बरेचदा आवाजामधल्या फरकानेही होऊ शकते. त्यामुळे म्हणून तर की मी तुम्हाला म्हटलं की आम्ही काही वेडे लोक अजूनही आहोत, हे करतो आहे, कारण सगळ्यांना नाही होणार, पण हजारातल्या एकाला होऊ शकतं. आणि मग तो त्या एकाला हे माहीत नव्हतं हे नाही असलं पाहिजे, असं हे नाही झालं पाहिजे, कारण आम्हाला शिकवलं गेलेलं आहे तर ते नॉलेज आम्हाला पोचवलं गरजेचं आहे ना. एक माणूस तर वाचवता येतो. तर आता असे एवढ्या माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये काही जणांना अरे चेक करता करता पटकन कळलं अरे थायरॉईडचा कॅन्सर आहे, झालं ना. आपण वी कुड सेव्ह वन लाईफ ना. आणि ही एट कम की व्हॉईस बदलला म्हणून आला होता. तर अशा प्रकारे आपण ते कॅच वेळेवरती करायला पाहिजे असेल तर आवाजातल्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. 10 दिवसाचा पिरियड आहे. जे काय घरगुती करायचं आहे, वाफ घ्यायचे, गुळण्या घ्यायच्या, करायचं आहे ते सगळं करायचं. नाही बरा झाला तर प्लीज उठा आणि व्हॉईस क्लिनिक्सला किंवा ENT सर्जन्सकडे जाऊन. आणि हां, दुसरी गोष्ट, आता काय माहिती, पूर्वीच्यासारखं तसं राहिलं नाही. आता खूप सायन्स आणि पुढे गेलं आणि खूप सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स आले आहेत हां आता. तर तुम्ही स्वतः ज्या वेळेला ENTsकडे जाता किंवा अशा क्लिनिक्समध्ये जाता तर एंडोस्कोपने ना ते तुम्हाला तुमच्या स्वरतारा ह्या दाखवतील स्क्रीनवरती. तर ते आपण मागायचं की मला माझ्या स्वरतारा दाखवा जरा, मला बघायचे आहेत. तर ते तपासताना तुम्हाला दाखवतील, ते जरा बघा म्हणजे कळेल. किती जणांनी बघितलं आहे स्वतःच्या स्वरतारा? जस्ट रेज युअर हँड. बघा आता आपण किती जण आहोत मुक्ताने बघितलंय. तर आत्ता आपल्याला आपण रोज त्याचा वापर करतोय ना. आत्ता मी त्याचा वापर करून बोलते है ना, पण आपल्याला तो अवयव दिसतो कसा आहे नाही माहिती आहे ना. तर ते थोडंसं आपण बघायला काय हरकत आहे है ना. सिंगर्सने आणि ॲक्टरने बघायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला आपला तो अवयव माहीत असायला पाहिजे की तो कसा आहे. फार सुंदर असा असतो, V शेप मस्त गळ्यामध्ये इकडे. त्या ज्या व्होकल कॉर्ड्स असतात आपल्या गळ्यामध्ये, जसं तुम्ही म्हणालात की एक बारीक तारा म्हणू आपण त्यांना, तशा असतात. कॉर्ड्स म्हणजे Cords. तारा म्हणून आपण असं म्हणतो, पण त्या हां. तारा म्हणजे तारा नसतात, हां. मसलचे बँड्स असतात ते. आणि हां. त्याच्यावरती टिश्यूचं लेअर असतं, Layer असे 2 असतं. बँड्स असतात ते. पण मग त्याला कधी कधी गाठ पडते किंवा अशा काही काही प्रॉब्लेम्स कोणाकोणाला होतात, तर त्याच्यामुळे सुद्धा आवाजावरती परिणाम होतो. हो, त्यालाच आपण, मी तुम्हाला म्हटलं ना की हां. अल्सर पासून काही असू शकतं, त्याला आपण ग्लॉटिक अल्सर म्हणतो. म्हणजे स्वरतारांना आलेले अल्सर किंवा गाठी, दुसऱ्या साध्या शब्दामध्ये गाठी. तर ते एका स्वरताराला येऊ शकतो. एका स्वरताराला आलं तर त्याला आपण कधी कधी सिस्ट म्हणतो, पॉलिप म्हणतो. हां, सिस्ट किंवा पॉलिप म्हणतो. आणि दोन्ही स्वरतारांना एका पर्टिक्युलर सिमेट्रिकल जागे आलं तर त्याला आपण वोकल नोड्यूल बोलतो. तुम्ही टीचर्स नोड्यूल वगैरे असं काहीतरी ऐकलं असेल, कारण टीचर्समध्ये जास्त बघायला मिळतं. बेसिकली स्वरतारा एकमेकांवरती जोरजोराने आपटून तिकडे आलेली सूज आणि मग सुजेची झालेली गाठ असा प्रकार असतो. कधी कधी आतमध्ये पाणी होतं आणि ते पाण्याचा फुगा बनतो, ज्याला मग आपण सिस्ट म्हणतो. असं होतं. कधी कधी तिकडे रक्तस्राव होतो, कधी कधी स्वरतरांचं पॅरालिसिस होतो, कधी कधी तिकडे काही ग्रोथ होऊ शकते वेगवेगळ्या प्रकारची, ज्याला मी पॅप्लोमा म्हणतो किंवा कॅन्सरस ग्रोथ्स म्हणतो. असं बरंच काय काय होऊ शकतं तिकडे. कधी कधी TBचा सुद्धा सायन्स तिकडे बघायला मिळतात आधीचं. तर हे सगळं ना आपल्याला फार पटकन पकडता येतं जर आपण थोडंसं आवाजातला बदल कानाला कळला आणि गेलो आपण की पकडता येतं लवकर ते.
सातत्याने ज्यावेळेस माणसं बोलतात, म्हणजे जसं आता तुमच्याकडे अनेक कलाकार येतात, गायक येतात, कारण त्यांचं सातत्याने काम बोलणं असतं, कारण शेवटी त्यांच्या गळ्यावरती सगळं त्यांचं प्रोफेशन अवलंबून असतं. टीचर्स असतील तर उदाहरण आपण घेऊ प्रशांत दामलेंचं. मगाशी तुम्ही म्हणालात की सतत त्यांनी 5 प्रयोग केले, 3 प्रयोग केले, निश्चित गळ्यावरती ताण येतो, त्या स्वरतंतूंना हे होतं. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना काय सजेस्ट करता? कारण आता तुम्ही टीचर्सना पण ट्रेनिंग पूर्ण महाराष्ट्रभर गेले 2 वर्ष मला असं वाटतं देताय या सगळ्या कारणासाठी, कारण टीचर्सना तर खूप बोलावं लागतं आणि ओरडावं तर खूपच लागतं विद्यार्थ्यांच्या मागे, आणि त्याच्यामुळे जो काही ताण गळ्यावरती येतो त्याने त्यांच्या आवाजावरती खूप जास्त परिणाम होतो. मग त्यांना तुम्ही कसं गाईड करता की या बाबतीत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? हे ना प्रोफेशनल हजार्ड म्हणूया आपण, की गायक आहे म्हटल्यानंतर त्याला वेगवेगळ्या सुरामध्ये गायला लागणार. ॲक्टर आहे म्हटल्यानंतर बॅक टू बॅक स्टेज शोज हे करावे लागणार. स्टेजची डिमांड ही फार विचित्र आणि वेगळी असते. लाईव्ह असतं ना ते, आणि त्याच्यामध्ये काय रिपीट तुम्हाला आणि परत रेकॉर्डिंग्स वगैरे प्रकार ते काय नसतात. त्याच्यामुळे तुमचा आवाज हा पोचलाच पाहिजे. किंवा आता लीना त्यांनी मध्ये मला एक एपिसोड सांगितला की एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला तुमचा आवाजाचा सूर हा हाय नोटच लागली पाहिजे, तरच तुम्हाला तो हशा मिळू शकतो. सटकन वरती गेला तर हशा मिळेल, पण तोच जर तुमचा सूर कचकला, फ्लॅट झाला, तर तुम्हाला तो हशा मिळणार नाही. आणि हे सायकोलॉजिकली फार डॅमेजिंग असतं त्या ॲक्टरला, जो स्टेजवरती उभा आहे की जो हमखास हशा येतो तो येत नाही. आणि हे असे प्रकार किंवा काही काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इथे येतं भारतामध्ये एवढं काय अजून काही अकॉस्टिक्स फार काही बघितली जात नाही. ऑडिटोरियमची अकॉस्टिक्स वगैरे इतकी नाही बघितली जाते. काही जणं काही प्रयोगांमध्ये लेपल माईकसारखे प्रकार वापरतात. काही जणं फक्त प्रमुख नट असतात ते लेपल वापरतात, बाकीच्या लोकांना देतच नाही, कारण का ते त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही. आणि मग जीवाच्या कराराने जोराने ओरडावं लागतं, कारण का मेन ॲक्टरशी आवाज जुळला पाहिजे ना, त्याच्या बॅलन्स झाला पाहिजे ना ते. तर असे सगळे प्रकार होतात. आणि पुन्हा यांचं ना हायजीन हा एक गोष्ट आहे की काय म्हणजे वडापाव आणि चहा. हा म्हणजे खाणं पिणं लाईफस्टाईल झोप या सगळ्याचे 12 वाजलेले असतात. म्हणजे किती वाजता तो प्रयोग संपतो, किती वाजता ही घरी येतात, किंवा तसेच परत त्या बसमध्ये बसून दुसऱ्या प्रयोगाला जातात, मध्ये काहीतरी खातात वगैरे. त्यांनी सगळ्या गॅस्ट्रिक सिस्टीमची वाट लागून गेलेली असते. ॲसिड रिफ्लक्स म्हणतो आपण, जो इतका घातक आहे आवाजाला, ते होऊ शकतं. त्याच्यानंतर खरोखरच ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने टेक्निक वापरून आरडाओरडा केल्यानंतर स्वरतरांना काहीतरी झालेली इजा असू शकते, ती होऊ शकते. बऱ्याच पद्धतीने काही व्याधी असतात ज्या ऑलरेडी असतात त्यांना, हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, ह्या सगळ्या असू शकतात. डायबिटीसवाल्या लोकांना तर सगळं ड्रायनेसच असतो. माहीत असेल आपल्याला की डायबिटीस म्हणजे सगळी आतली जी जो हे असतं स्त्राव असतो तो सगळा कमी झालेला असतो, लायनिंगचा स्त्राव. आणि मग तुमच्या स्वरतारा पण कोरड्या असतात. आता त्या कोरड्या स्वरतारांना तुम्ही लढाईवरती घेऊन जाता. बेसिकली त्या ल्युब्रिकेटेड पाहिजे असतात छानपैकी, तर तुमचा आवाज हा छान राहतो आणि प्रोटेक्टेड पण राहतात. या सगळ्या दृष्टीने मग आम्ही त्यांना पहिल्यांदा या सगळ्या प्रोफेशनल व्हॉइस युजर्सना वोकल हायजीनवरती ठेवतो, ज्याच्यामध्ये आत्ता मॅडमने कसं पाहिलं हे त्यांचं खरं औषध आपल्या सगळ्यांचंच. 15व्या मिनिटाला पाण्याचा एक गोट बिन पैशाचं औषध आहे. अजिबात पैसे लागत नाही. तुम्ही जेव्हा पाणी पिणार ना त्यावेळेला आपोआप फिजिओलॉजी आहे शरीराची, स्वरतारा पण स्त्राव सोडतात. हे काय किती साधं आहे ना, जस्ट कॅरी दिस विथ यू अँड कीप सिपिंग वॉटर. वाफ घेणं बिन पैशाचं आहे, काय लागतं त्याला, पण रोज रात्री नियमाने. आणि असे आता आहेत थँकफुली, आता आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये खूप अवेअरनेस त्या दृष्टीने यायला लागला आहे की सांभाळतात लोक, की वाफेचं भांडं घेऊन फिरतात, वाफ घेतातच घेतात. वाफेमध्ये पण जसं मी म्हणते आता प्रकार आले आहेत की हॉट स्टीम आहे, कोल्ड स्टीम आहे, ते आपण रेकमेंड करतो. जसं तपासून आपल्याला कळतं की कुठली रेकमेंड करायची ते आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना एक पूर्ण असा प्रोग्रामच देतो चॉकआउट केलेला, की तुम्ही हे करायचं हे नाही करायचं. मग आज जर तुमचा 3 दिवसाने जर तुमचा हा प्रयोग आहे तर त्या प्रयोगाच्या 1 दिवस अगोदर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय प्यायला पाहिजे, तुम्ही किती वाजता झोपलं पाहिजे, किती तासाची झोप तुमची झालीच पाहिजे. नसेल होत तर वी सपोर्ट देम मेडिकली ऑल्सो. किंवा त्यांचा आवाज खराब करूनच आलेले असतील आणि समजा आपल्याला काही ऑपरेटिव्ह वगैरे मेजर्स घ्यायचे असतील, अकॉर्डिंगली वी प्लॅन द प्रोसिजर्स ऑल्सो.
आणि त्याच्यानंतर मग ज्याला आपण सपोर्टिव्ह थेरपी, की कसं असतं स्वरतारांना बुद्ध्यांक कमी असतो. म्हणजे आता समजा एखाद्या स्वरतारेला गाठ आली आहे. आता स्वरतारा अशा असतात दोन आतमध्ये, ते म्हणजे तुमच्या ना हवेच्या पाईपचं तोंड आहे आणि तिथे त्या दोन अशा तारा आहेत, ते दरवाजे आहेत ते. आता एखाद्या स्वरतारेला समजा गाठ आली आणि तुम्हाला माहीतच नाही आणि तुम्ही बरेच दिवस खराब आवाजामध्ये बोलता, तर हळूहळू ती गाठ ही कडक होत गेली, मोठी होत गेली. आता हे कसं आहे माहिती का, तुम्हाला रोज ऑफिसमध्ये जाताना ना बायकोने आता सांगितलं मध्येच, नाही रोज येताना 5 किलो भाजी घेऊनच यायची. तुम्ही आता ते 5 किलोची भाजीची पिशवी घेऊन रोज चालत 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 घरी जाता. आता ती वोकल कॉर्ड म्हणजे तुम्ही आहात, तर ती ते 5 किलोचं ओझं घेऊन 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 चालले. ओके, मग एक दिवस म्हणता नाही यार खांदा दुखायला लागला आणि मग डॉक्टर म्हणाले नाही ती 5 किलोची ती कटच करून देतो मी, तू घ्यायची नाही भाजी आता. आणि डॉक्टरने ऑपरेट केलं आणि तुमचे 5 किलोचं ओझं काढून टाकलं. आता हिला तेवढी अक्कल नाही आहे, ही तशीच चालणार तरी पण, की ते ओझच आहे. ते असेच चालणार. मग ह्याला ते बिहेवियर तसं झालं असतं आपल्या वोकल कॉर्डचं. म्हणून अशा प्रकारच्या सर्जरीजमध्ये पोस्ट सर्जरी व्हॉइस थेरपी ही लागते. हा भाग थोडासा दुर्लक्षला जातो. आपण म्हणतो की चल ना सर्जरी करून काढून टाकू, तसं नाही होत. त्याला रिट्रेन करावं लागतं त्या स्वरतारेला, नाहीतर मग तो स्पॉट जो झालेला असतो ना तिकडे रिकरन्स होऊ शकतो परत. आणि चुकीच्या पद्धतीने शरीर तर बिचारा मदत करत राहतं, कसं पण करून दोन्ही स्वरतारांना जवळ आणायचं, घासवायचं, आणि त्यातनं विचित्र प्रकारचे असे वोकल बिहेवियर डेव्हलप होत जातात आणि मग परत कधीतरी त्रास होऊ शकतो. प्रश्न काय होता तो विसरली मी बरीच पुढे गेला. पण मला वाटतं प्रोफेशनल व्हॉइस युजर्स बद्दल बोलत होता. करेक्ट. आता हे प्रोफेशनल व्हॉइस युजरचं झालं. थोडासा एक गमतीशीर प्रश्न आहे की एक म्हणजे राजकारणी लोक, की त्यांचं जे काय व्हॉइस टेक्स्चर नाही त्याच्या पुढे ऐका. राजकारणी जे आवाज लावतात स्टेजवरनं तो एक आवाज, आणि फेरीवाले जो आवाज लावतात तारस्वरातला कलई वगैरे, हे जे पूर्वी आपल्याला ऐकू यायचे तो एक आवाज. आता ह्यांना तर काही व्हॉइस थेरपी वगैरे म्हणजे आपल्याला जिथे माहिती नाही आहे त्यांना हे माहिती असण्याचा संबंधच नाही. पण मग हे आवाज त्यांचे कसं झालं असेल ते काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगू का, उलट ते कलईवाले वगैरे आहेत ना, त्यांचा तो जवळजवळ रियाजासारखा डेव्हलप झालेला आवाज असतो. काय लावतात, किंवा आपल्याकडे वासुदेव वगैरे गातात है ना, काय हो ते खाली गाणारा अख्खी सोसायटी ऐकत असते, काय लागतो आवाज, एवढी छाती भीती तयार, कारण का ते वर्षानुवर्षाची ती त्यांचं प्रोफेशन आहे. आवाज तयार होत गेलेले आवाज आहेत ते, शास्त्रीय गायकांसारखे आवाज तयार झालेले गायक आहेत ते. आपल्याकडे आपले जे मंडळी राजकारणी मंडळी, तर फरक फक्त सांगते की राजकारणी मंडळींचं कसं असतं, आता एखादा शेतकरी शेतामध्ये काम करतोय ना, ते आता आपण त्यांना बघितलं त्यांची शरीरयष्टी पण तशी काटक होऊन जाते है ना. त्या माणसाला आजार तेवढे नसतात जेवढे आपण शहरी लोक जे आहे बैठी कामं करणारे आहेत, आपल्याला जास्त आजार असतात. आवाजाचं पण थोडंसं तसंच आहे. तुम्ही त्याला असं थ्रू आउट एक ट्रेंड एक काय म्हणतो आपलं एक रेजिम म्हणतो ना, तसं असलं तर तो सेफ राहतो, डेव्हलप पण होत जातो, एक्झरसाईज मिळत जाते तुमच्या संपूर्ण सिस्टीमला. राजकारणी लोकांच्या मध्ये परत एकदा ते प्रोफेशनल व्हॉइस युजरच्या एकदम टॉप कॅटेगरीमध्ये येतात, कारण का अतिशय त्यांना त्याच्यात इमोशन्स टाकावे लागतात. कितपत खरे असतात मला माहिती नाही, पण ॲटलिस्ट त्यांना डायलॉग समोरच्याशी संवाद साधायचा असतो आणि आपण जे तळमळीने बोलताय ते त्याच्यापर्यंत पोचवण्याची एक गरज असते. त्याच्याशिवाय तुम्ही समोरच्याला बांधून कसं ठेवणार हो. म्हणजे हा काय आहे की हा फेरीवाला हाक मारत जाईल इकडे तिकडे तिकडे, तो काय एका जागी थांबून राहणार नाही की बाबा इथे हाक मारत राहिलो मग तू कधीतरी तू येशील वगैरे, तो नाही, तो फिरत राहणार. इथे तुम्ही उभं राहून तुम्ही पुढची 30 मिनिटं बोलणार आहात, ते समोरच्या श्रोत्याला पोचलंच पाहिजे. मी नेहमी म्हणते की अनलेस द ऑडियन्स इज अ पेड ऑडियन्स, तुम्हाला टाळ्या मिळायला पाहिजेत. हां, तर ते मनापासून टाळ्या देणारा तुम्ही तेव्हाच मिळवू शकता ज्यावेळेला तुम्ही ते अगदी खरोखर अंतःकरणापासून बोलता. इथे आता येतात इमोशन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की हेवी इमोशन्स जिथे येतात
तिथे तुमचं टेक्निक हे गडबडतंच गडबडतं. 90% वेळेला तुम्ही इथे शिरात आणून बोलणं म्हणतात ना, गळ्यावरती जोर देऊन, तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं, आणि मग ते श्रील बोलणं होतं. कधीतरी वाटतं किती ओरडून केकाटून बोलतात. 90% वेळेला दे आर युझिंग माईक. मोठ्या सभा असतात, तिकडे ॲम्प्लिफिकेशन असतं, पण ॲम्प्लिफिकेशन असून सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल की जोराने बोलणं होतं. खरं ॲम्प्लिफिकेशनचं काम माईकने करणं अपेक्षित असतं, पण हे बोलतं. दिस ऑल हॅपन्स बिकॉज ऑफ इमोशन्स फर्स्ट आणि इन द डिमांड की समोरून ते आलं पाहिजे. ते नाही आलं की तुम्ही चढणार अजून वरती, हे होणार, आणि त्याच्यामध्ये स्वरतारांवरती भयंकर प्रचंड लोड येतो. आणि म्हणून या वर्गाला जास्त सांभाळावं लागतं की त्यांचं रेग्युलर चेकअप्स हे झाले पाहिजेत. त्यांना तिथे जर काय थोडीफार इजा होती आहे वगैरे असं जर कळलं तर ती तिकडेच रेस्ट्रिक्ट केली गेली पाहिजे, पुढे वाढली नाही पाहिजे ती. आणि ह्यांच्यात बऱ्याचशा डिमांड्स तात्कालिक असतात की उद्या माझी सभा आहे, माझा आज व्हॉइस खराब झाला तर मला उद्या पाहिजे. तिथे मग थेरपी आहे, तिचा लिमिटेड यूज असतो. थेरपीचा हा लॉंग आम्ही त्यांचं जे वेळेला सांभाळतो. थँकफुली आत्ताचं जे नवीन जनरेशन आहे राजकारण्यांचं, त्यांना ह्या विषयामध्ये खूप इंटरेस्ट आहे, आणि ते लोक त्यांचं ओरेशन, संवाद कौशल्य किंवा हे सगळ्यावरती ते बरंच काम करतात, त्याच्या आवाजावरती पण करतात. पण आधीचे आहे त्यांना सांभाळावं लागतं, म्हणजे आधीपासून मेडिकल सपोर्ट त्यांना जास्त लागतो या लोकांना, असं थोडासा फरक. अजून एक विषय आहे की बऱ्याचदा असं होतं की एखाद्या पुरुषाचा आवाज हा पातळ असतो, म्हणजे ऐकताना आपल्याला बाई कोणतरी बोलते असं वाटतं, किंवा बाईचा आवाज पुरुषासारखा असतो, थोडासा खर्जातला असतो, पुरुषी असतो. मग अशा केसेस तुमच्याकडे येतात का की बाबा माझा आवाज असा पातळ आहे तर मला बेसिक थोडासा नॉर्मल माझा आवाज झाला पाहिजे, असे असे पेशंट्स येतात का? आणि त्यांचे आवाज असे बरे होऊ शकतात का? 100% येतात. आणि आमचे खूप हृदयाच्या जवळच्या केसेस आहेत त्या. आत्ता रिसेंटली एक पॉडकास्ट झाला होता, आणि पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला क्लिकबेट हा प्रकार माहीत असेल ना. क्लिकबेट म्हणजे कसं की एखादं रील वगैरे असतं, आणि त्या रीलमध्ये ना असं काहीतरी 1-2 वाक्य वरती असे ते येतात तुमची, किंवा मग ते एवढी कॅची असतात की तुमची ती उत्सुकता ना की हे काय आहे, नाना पाटेकर माधुरीला बोलले असं, की तुम्ही बघणारच काय बोलले, असं होतं ते. तसं तिथे हा विषय त्याच्यात घेतला गेला, आणि आत्ता जवळजवळ 1 मिलियन व्ह्यूज वगैरे झाले त्याचे. तर बरं झालं मला ही संधी दिली की मला ते थोडंसं अजून डिटेलमध्ये बोलायचं आहे. कारण का आपल्यामध्ये ना आत्ता आम्ही बोलत होतो की एवढा पेशन्सच राहिला नाही आहे. म्हणजे आता हे कौतुकास्पद आहे की आपण गेले काही मिनटं सगळे शांतपणे बसून सगळे ऐकतो आहे, पण एवढे पेशन्स आता राहिलेच नाही आहेत कोणामध्ये. एखादं तुम्ही यूट्यूब सुरू करा, हे सुरू केलं, 12 सेकंदच्या वरती कोणी बघत नाही, शक्यच नाही बघणं. आता मी कोणाकडनं तरी ऐकलं की 3 सेकंदच्या वरती कोणी बघत नाही. 3 सेकंदात काय सांगणार हो. तर असं एवढं बोलून ना मग खूप गैरसमज होतात. तर आज मी ते थोडंसं दूर करते. पूर्ण त्या इंटरव्ह्यूमध्ये सगळंच दिलं होतं, पण मुलाचा आवाज मुलीसारखा हा 2 गोष्टींमुळे होऊ शकतो. हां, एक गोष्ट जी आहे ती म्हणजे प्युबर्टी एजमध्ये, म्हणजे मुलं वयात येतात त्यावेळेला जो कंठ फुटतो म्हणतो ना आपण, आणि मग जाड होतो ना मुलाचा आवाज. तर त्यावेळेला शरीरामध्ये जे काही बदल घडत असतात त्याने त्यांच्या स्वरतारा या जाड होतात आणि साईजला मोठ्या होतात, लेंथ पण वाढते, आणि मग त्या स्वरतारांचे व्हायब्रेशन्स कमी होतात, आणि अशा प्रकारे पिच ड्रॉप होतो. आपण म्हणतो आवाज थोडा बसका होतो, घोगरा होतो, आणि मग माणूस झाला म्हणजे मॅन. नाव ही हॅज बिकम, ही हॅज गॉट अ मॅन्स व्हॉइस असं म्हणतो आपण. तर त्याची फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनची कमी होते. मुलींची नाही होत, कारण त्यांच्यामध्ये फारसा काही फरक होत नाही. काही वेळेला अशा मुलांना तो आवाज एक्सेप्टन्स येत नाही की हा आवाज माझा नाहीच आहे, जो जाड आवाज झालेला आहे तो माझा आवाज नाही आहे. शरीर आणि मन त्या बदलाला साथ देत नाही, आणि मग आधीचाच जो बारीक आवाज असतो तसाच तो अट्टहास राहतो, शरीराचा स्ट्रगल राहतो. नाही, तोच आवाज हा मला मेंटेन करायचा आहे. त्याला प्युबोफोनिया असे डिसऑर्डर म्हणतात. हां, आणि ह्या अशा डिसऑर्डर या खरोखर मी तिथेही स्टेटमेंट केलं होतं आणि आजही करते, बहुतांशी केसेसमध्ये या लवकर मुलं आली की आम्हाला अक्षरशः म्हणजे की 1 तासामध्ये परत आवाज त्या मुलाचा ड्रॉप करता येतो, पिच त्याचा ड्रॉप करता येतो. म्हणजे
जो मुलगा जर त्याला हे नॉलेज नसलं किंवा त्याच्या आईवडिलांना नसेल किंवा समाजामध्ये हे नॉलेज नाही आहे की असा आवाज दुरुस्त करता येतो, प्युबोफोनिया म्हणते मी, ही डिसऑर्डर, की त्याच्या स्वरतारा या मुलाच्या आवाजासाठी बनलेल्या आहेत पण तो मुलीच्या आवाजातच बोलतो आहे, हे जर नाही केलं तर तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही बघितलेलं आहेत अशी मुलं जे मुलीच्या आवाजात बोलतात, काय आयुष्य असतं त्यांचं, काय ह्युमिलिएशन असतं हो. एक माणूस, पुरुष बाईच्या आवाजात बोलतो, किती मानसिक त्रास येतो, काय त्याला प्रोफेशनली तो अचीव करतो, काय त्याचे इंटरपर्सनल रिलेशनशिपवरती किती परिणाम होतो, कुठे जाणार तो, हायपोस्टला जाणार. मी आत्ता एका वर्कशॉपला गेले होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी असं, माझं वर्कशॉप सुरू असताना त्या कॉलेजमध्ये असं त्यांच्या शिक्षकांनी थांबवलं, मॅडम 5 मिनटाचा ब्रेक घेऊया, आणि मी चालू वर्कशॉप 5 मिनटं थांबा म्हणून सांगितलं आणि एक मुलाला घेऊन आले, हा याचा आवाज आहे, आत्ता दुरुस्त करून दाखवा, असं समोर बसवलं त्या मुलाला. सुरू वर्कशॉप, पूर्ण सभागृह भरलेलं होतं. तो मुलगा त्या महाविद्यालयातला सगळ्यात हुशार विद्यार्थी, त्याला PhDला ॲडमिशन घ्यायची होती आणि त्याला शिक्षण क्षेत्रातच जायचं होतं, त्याला प्राचार्य हे बनायचं होतं, लेक्चरर बनायचं होतं. त्याचा आवाज जर असा असेल तर तो कसा शिकवणार मुलांना, इमॅजिन करा. हे मी चिडवत नाही आहे, आय एम जस्ट ट्राईंग टू शो यू की त्याचा इफेक्ट काय होईल, की या आवाजात त्याला शिकवायचं होतं. थँकफुली तेव्हा माझ्याकडे एंडोस्कोप नव्हता, मी त्याच्या स्वरतारा चेक नाही करू शकले, मी त्याच्याकडे माझं सगळं साहित्य नव्हतं, त्यामुळे त्याच्या मी आवाजाचं एक स्पेक्ट्रोग्राफिक अनालिसिस म्हणतो आपण, जे आता आपण क्लिनिकमध्ये करतो, त्याचा ECG काढतो जवळजवळ आपण यंत्राचा, स्वरतारांचा, ते मी नाही करू शकले, मला त्याची फ्रिक्वेन्सी माहीत नव्हती. जस्ट देवाचं नाव घेतलं आणि मी त्या मुलाला तिथे बसवलं आणि आमचे थेरपी टेक्निक्स वापरले आणि विदिन 10 मिनिट्स त्या मुलाचा पिच ड्रॉप झाला. हे सगळं आपण त्यांनी तिथे व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करून घेतलं आणि हे अशा प्रकारे त्या मुलाला जेव्हा कळलं की हा पिच आपला ड्रॉप होतो, ह्या तो म्हणजे यू वोंट बिलीव्ह की आधी असा बोलणारा मुलगा ज्या वेळेला अशा पद्धतीने बोलायला लागतो, काय फरक पडतो, त्याचा स्वतःचा जो कॉन्फिडन्स येतो त्याला, तो किती फरक पडतो, त्याचं आयुष्य चेंज होतं ना. अर्थात तो व्हॉइस त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की या 2 ज्या इथे बसल्यात ना त्यांचा बुद्ध्यांक कमी असतो, त्यामुळे त्यांना मग हे ट्रेनिंग द्यावं लागतं की तुला अशा पद्धतीने व्हायब्रेट व्हायचं, ही तुझी खरी फ्रिक्वेन्सी आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्यांना 1, 2, 3दा बोलवून ते एस्टॅब्लिश करतो. त्यांच्यापेक्षा जास्त ट्रेनिंग हे त्यांच्या आजूबाजूच्यांना द्यावं लागतो, कारण का त्यांना त्या बारीक आवाजाची इतकी सवय झालेली असते की तो मुलाला जर तुम्ही सांगितलं की बाबा तू आता फोन लाव आणि तुझ्या मित्राशी बोल जरा या नवीन आवाजात, तर तो मित्राशी बोलतो हॅलो, आणि तो सांगतो तिकडून, मित्र सांगतो कोण बोलतोय की हा सांगतो मी हा बोलतोय, तो तिकडून सांगतो तुझ्या आवाजाला काय झालं. म्हणजे नवीन आवाज हा त्यांना एक्सेप्टन्स नसतो. एक्स्ट्रीम उदाहरण सांगते, मला माहीत नाही आपल्याकडे किती वेळ आहे, पण एक्स्ट्रीम उदाहरण सांगते की एक पंजाबी फॅमिली होती आणि तो मुलगा आईवडिलांना, फॅमिलीला न सांगता लिटरली चोरून छुपून त्यांनी अपॉइंटमेंट घेतली, आला आणि त्याने मला सांगितलं माझा आवाज नीट करून द्या. तर मी त्याचा आवाज हा केला आपण, म्हणजे थँकफुली ते झालं त्याचा आवाज. आणि त्याला सांगितलं आता नेक्स्ट टाईम तू तुझ्या आईवडिलांना घेऊन ये. म्हटलं आता मला तुझ्या आईवडिलांशी पण बोलायचं आहे. तो म्हणाला नाही त्यांना माहीत नाही. मी म्हटलं मग तू बाळा तू वापरणार कसा आवाज, तुला काहीतरी तर सांगावं लागेल की नाही की आता माझा आवाज बदललेला आहे. म्हटलं तुझे आईवडील का नाही येत, तर म्हणे की नाही माझ्या आईवडिलांना तोच आवाज आवडतो आधीचा. चांगला मोठा मुलगा हो, 27-28 वर्षाचा मुलगा. तर म्हटलं त्याला तोच. म्हटलं असं कसं आवडतो, तर म्हणे त्यांना मुलगी पाहिजे होती, मुलगी नाही झाली ना. हो ही सत्य घटना आहे, हे झालंय असं. मग तर म्हटलं का आता तर तू बोलवच. मग त्याचे आई वडील आले, मग काउन्सिलिंग झालं, मग ते सगळं सेटल झालं. सांगायचा मुद्दा आहे ह्याला प्युबोफोनिया म्हणतात. आणि दुसरा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये स्वरधारा डेव्हलप नाही होत. म्हणजे आधीच्या जशा स्वरतारा असतात तर ते कंठ फुटण्याची प्रक्रिया होतात त्यावेळेला ते जे बदलले असतात शारीरिक तसे बदल होत नाही काही मुलांमध्ये दुर्दैवाने. पण त्याच्यावरती ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आहेत, तर ते ऑपरेट करून आपण त्याची साईज वगैरे स्ट्रक्चर थोडंसं हे करू शकतो आणि मग नंतर व्हॉइस थेरपीचा भाग येतो.
आपण जवळपास तासभर झाले हा विषय ऐकतोय आणि या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे जसं जसं प्रश्न पुढे जात आहेत तसं तसं लक्षात येत आहे. मला असं वाटतं प्रत्येकाला एक एक सेशन तरी मॅडमकडे जाऊन घ्यायला लागणार आहे आपल्याला, कारण आपला आवाज नेमका कसा आहे हे कदाचित त्या आपल्याला जास्त चांगलं सांगू शकतील, की त्याची एक लेवल काय आहे. एकूण तुम्ही जे काय सांगितलं ECG त्याचा काढला जातो, तर आपल्या जसं आपण आपल्या हार्टचा ECG मधून काढतो तसं आपल्या आवाजाचा सुद्धा ECG मला असं वाटतं मधून काढला पाहिजे मॅडमकडे जाऊन. पण या सगळ्या आवाजाचा ECG किंवा हा सगळा सांभाळताना त्यांनी पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. त्यांच्यातली एक लेखिका आहे, त्यांच्यात एक कवयित्री दडलेली आहे आणि त्यांना देखील त्यांनी बाहेर आणलेलं आहे. आणि आज त्यांनी इथे मला 2 पुस्तकं दिसत आहेत, बाकी काही नाही आणि सोलो अशी 2 पुस्तकं त्यांची इथे आहेत. म्हणजे लेखनाच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं तुम्ही हा विषय मांडण्याचा प्रयत्न करताय. कधी कधी म्हणजे कधी-कधी. ही पुस्तकं त्याच्याविषयी नाही आहेत, हां. voice विषयी नाही आहेत, पण कधीतरी येऊन जातो ओघाने. या सगळ्या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये असे काही अविस्मरणीय अनुभव तुमचे, की खूप वेगळं काम तुम्ही केलं, जसं आता तुम्ही मगाशी एक उदाहरण सांगितलं चंद्रपूरचं, तर असे काही केसेस तुमच्याकडे आलेल्या की त्या खूपच वेगळ्या होत्या आणि काय म्हणतात ना की आज तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर हे त्या क्षणी वाटलं की म्हणतो ना आपण की हा माझ्या कामाचं चीज झालं, मी हे केलं, असं काही? माझ्याकडे ह्याच प्युबोफोनियाच्या संदर्भातच मी म्हणेन की ते कसं असतं, मॅजिकल सारखं असतं ना, जादूची छडी फिरवली आणि एका सेशनमध्ये आवाज बदलला वगैरे असं, तर ते खूप असं एकदम सॅटिस्फाईंग तिकडच्या तिकडे तुम्हाला मिळतं. अपार्ट फ्रॉम खरोखरच अशा व्याधी आहेत की ज्या तुम्ही जीव वाचवू शकलात एखाद्याचा, तर अशा व्याधींना जेव्हा तुम्ही ट्रीट करता तेव्हा तर ते फिलिंग येतं की चला बरं झालं, मी काय माझा निर्णय चुकला नाही, ते येतच. पण छान म्हणजे एक मुलगा की ज्याचा असा त्याला वेगळा होता, स्पीचचा इश्यू होता. म्हणजे मी स्पीचच्या केसेस फार कमी घेते, पण म्हणजे जवळजवळ आता नाहीच घेत, मी फक्त व्हॉइसच बघते. पण त्याला फ्लुएन्सी डिसऑर्डर होती, स्टॅमरिंग होतं आणि त्याने सुसायडल अटेम्प्ट केला होता, असं होतं. आणि मग आपण ज्या वेळेला त्या थेरपी देऊन सेटल बेटल होतो आणि तो मुलगा ज्या वेळेला एस्टॅब्लिश्ड असा मोठा एक रिनाऊंड डॉक्टर बनतो आणि मग तो त्याची ज्या वेळेला पत्रिका घेऊन येतो लग्नाची द्यायला असं, आणि मग नंतर तो संपर्कात राहतो आणि मग आता तो 2 छोट्या मुलांचा बाप झालेला आहे वगैरे असं, तर तेव्हा असं वाटतं की हां म्हणजे काहीतरी आपण करू शकलो, काहीतरी बदल एखाद्या, म्हणजे वी कुड टच समबडीज लाईफ असं होतं. एक जण होते की जे असा त्यांचा आवाज होता आणि खूप उशिरा त्यांच्या एक मुलगा होता, त्यांना पुण्याचे होते ते, आणि मग ते आणि त्यांची बायको आली आणि खूप रडले आणि माझा आवाज असा आहे तर तुम्ही तो नीट करून द्या असं. आणि मग मी म्हटलं पण तुम्ही बरेच म्हणजे इतका वेळ का काढला, तुम्हाला म्हणजे माहीत नव्हतं म्हणून तुम्ही आले नव्हते? तर म्हणे हो माहीत पण नव्हतं, कळलं तसं आलो, पण आत्ता आलो कारण का थोडा उशीर झाला आहे, पण तरी पण म्हणे येण्याचं कारण असं आहे की माझी बायको दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे आणि माझ्या पहिल्या मुलाला माझ्या आवाजावरनं खूप छळलं जातं, चिडवलं जातं. तेच माझ्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी आत्ता आलो आहे की कसंही करा पण हा आवाज तुम्ही बदला. तोही बदलला, तेही छान संपर्कात आहे. तर हे सगळ्या अशा छोट्या छोट्या, किंवा असंच मी सांगितलं की एक पेशंट हा आवाज खराब झाला म्हणून आला, बाहेरून आला, बाहेरच्या स्टेटवरनं आला होता आणि मग त्याला आपण डायग्नोज केलं तर कळलं की त्याचा हार्टचा मेजर इश्यू होता, त्याला ऑपरेट नसतं केलं तर ते लाईफ अँड डेथ सिच्युएशन होती, काहीच त्याला माहिती नाही की हे असं काहीतरी होईल. मग इमिडिएटली त्याला इथे ज्युपिटरमध्ये ऑपरेट केलं गेलं. सो एव्हरीथिंग वॉज डेन गुड असं. सो ते कुठेतरी मग ते असं म्हणतो आपण की असे ब्लेसिंग्स हे येत जातात. तर काय होतं माहिती की थोडंसं आय डोंट नो, पण एक फाउंडेशन वर्क आहे हे. आमच्यासारखी आम्ही जे मंडळी आहोत ते आम्ही अजून तिथेच आहोत, खालीच आहोत अजून.
देर इज लॉट ऑफ वर्क, अजून खूप काम करायचं आहे आणि इतकी वर्ष झाली आता, एवढी 30 वर्षाची प्रॅक्टिस आहे, पण आम्ही अजून इथेच आहोत. पण ते मला शब्द नीट आठवणार नाहीत, पण सुरेश भटांच्या ओळी आहेत ना, की बघा मला करेक्ट करा कोणाला आठवत असेल तर, की ते लोक वेगळे होते, ते लोक वेगळे होते, घाईत जे गेले पुढे. ते लोक वेगळे होते, घाईत जे गेले पुढे. मी मात्र वळून बघतो, मी मात्र वळून बघतो, मागे किती राहिले. म्हणजे मागे तेच लोक आहेत की ज्यांना वरती जाण्याची घाई नाही आहे. ते असं धावत धावत अचीव करा, वरती जा, कळस घाटा, तिथे झेंडा रोवा आणि सांगा बघा आम्ही झेंडा रोवला. तशी काही घाई नाही आहे. ते आमची येणारी जनरेशन आमच्या प्रोफेशनची डेफिनेटली ती करेल, ते झेंडे रोवतील तिकडे. पण मला असं वाटतं की अजून पायाभरणीचं काम खूप काही आहे आणि मला स्वतःला अजून मी तिकडेच आहे आणि तिकडेच राहीन बहुतेक असं. पण दॅट इज द मोस्ट सॅटिस्फाईंग थिंग, की ते एक तयार करणं ग्राउंड की ज्याच्यावरती आमची मुलं अजून पुढे जाऊ शकतील, अचीव करू शकतील. तुम्ही आत्ता म्हणालात की आम्ही फाउंडेशन आहोत आणि पुढची पिढी जी आहे ती आणखीन काम याच्यामध्ये करणार आहे. तर ही पुढची पिढी जी आहे तर आत्ता तो अवेअरनेस आलेला आहे का की या क्षेत्रात सुद्धा आपण करिअर करू शकतो, व्हॉइस थेरपिस्ट म्हणून आपण काम करू शकतो, याच्याकडे मुलं वळत आहेत का आजची? किंवा मग जी काय आत्ता ह्या माध्यमातून बघतील मुलं, यंग जनरेशन, तर त्यांना तुम्ही काय सांगाल या क्षेत्रात येण्याबद्दल? अजूनही तितकी मोठी नाही समजत आहे की माझी ती योग्यता मला नाही वाटत आहे की मी अजून काही सांगू शकेन, असं उपदेश वगैरे करू शकेन इतकी. नाही, उपदेश नाही, पण नक्कीच काय म्हणतात ना, मेंटर तुम्ही आता त्या याला आहात की तुम्ही नवीन पिढीला मेंटर म्हणून तुम्ही नक्कीच सांगू शकता हे अधिकारवाणीने. नक्कीच नक्कीच. पहिली गोष्ट तर ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी हे खूप फ्लरिशिंग फील्ड आहे आत्ता. बरेच जण ऑडिओलॉजीमध्ये मुलं जास्त जातात कारण का ते खरोखरच काय म्हणतात, स्कोप खूप आहे, स्कोप कॉमा इन्व्हर्टेड कॉमा. कारण का त्याच्यामध्ये हिअरिंग एड डिस्पेन्सिंग, कानाचे मशीन देणं, तपास करणं वगैरे आहे. सो इट इज व्हेरी गुड फील्ड. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही बघत असाल तर ते करा. व्हॉइस थेरपी स्पेसिफिकली आम्ही त्या अँगलने बघत नाही आहोत. पण आज सोनाली लोहार इकडे आहे, तुम्ही बोलवलं आहे मला, तर एक काम माझ्या परीने की बघा त्या क्षेत्राला ओळख मिळते आहे तर तुम्ही या क्षेत्रात देऊ शकता, कारण का ती ओळख तुम्हाला हे क्षेत्र देऊ शकतं. तर नेहमी काहीतरी, मला असं वाटतं, मळलेल्या वाटेवरती न चालता काहीतरी वेगळं जर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्ही तुमची ओळख ही घडवू शकता आणि तुम्हाला ते मिळतं, ती रेकग्नेशन तुम्हाला कधी ना कधीतरी मिळतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी असं म्हणेन की आत्मिक समाधान जे आहे की तुम्हाला जे कॉल होतं ते कॉलिंग असतं बघा, की मला हे करायचं आहे असं, ते तुम्ही फॉलो करा. आणि मला आहेत आता माझी आजूबाजूची काही छान मुलं आहेत, यंग आहेत, जे व्हॉइस आणि स्वॉलो या फील्डमध्ये आता खूप छान छान काम करतात आहे. आणि मला माहिती आहे की माझं क्लिनिक हे ठाण्यामधलं आय गेस की ओनली व्हॉइस क्लिनिक इन ठाणे आहे आणि ते आपण सुरू केलं होतं. पण लवकरच आमची मुलं अजून इथे सेटअप्स करतील, आय एम व्हेरी शुअर, कारण ते कामं करतायत आता. नक्कीच. म्हणजे हा जो 148 कोटी वर्सेस 54चा जो रेशो आहे तो मोठा गॅप, तो नक्कीच आणखीन काय म्हणतात ना की आणखीन इकडची संख्या वाढेल, 54च्या ती मल्टिप्लाय होईल. इथे आपल्या ठाण्यामध्ये एक टीचिंग इन्स्टिट्यूट व्हावी असं एक फार स्वप्न आहे की ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीचा डिग्री कोर्स ठाण्यामध्ये ते असं टीचिंग इन्स्टिट्यूट व्हायला पाहिजे. हे आमचं सगळ्यांचंच, आमच्या प्रोफेशनलचं, ठाणेकरांचं. बाय द वे आपल्या ठाण्यामध्ये जवळपास 150 ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहेत, 150 पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये. तर आम्ही सगळेजण हे स्वप्न बघतोय की ते होईल इकडे लवकर. म्हणजे आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी इकडे पळा तिकडे पळा असं न करता आम्हीच असतो सगळे इकडे आणि नवीनही तयार करू. नक्कीच. मला असं वाटतं ह्या पुस्तकांबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना, कारण जसं ही आता डॉक्टर आम्ही बघितलीत, एक व्हॉइस थेरपिस्ट आम्ही बघितली, तशी तुमच्यात एक लेखिका आहे, एक कवयित्री आहे. तर या वाटेकडे तुम्ही कसे काय गेलात?
नाही, ते जस्ट हॅपन्ड. म्हणजे घडलं ते. आय डोंट नो वाय, कसं घडलं ते माहिती नाही. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कविता वगैरे का लिहिल्या जातात. म्हणजे पहिली गोष्ट तर चला बाई मी बसते आणि कविता लिहिते आता, असं नसतंच. त्यामुळे आपण उतरवतं. कधीतरी त्याची कविता होते, कधीतरी त्याचा लेख होतो, कधीतरी काहीच होत नाही तरी आपण लिहितो. तर हे असं काहीतरी उतरवणं सुरू होतं, त्याला स्वरूप मिळत गेलं. कुठेतरी माझे काही मित्र होते, त्यांनी वृत्तपत्रामध्ये लिहायला मला भाग पाडलं. त्यावेळेला तोही कॉन्फिडन्स नव्हता की आपण स्तंभलेखन करू शकू. आणि मग हळूहळू त्याची नॅक येत गेली, कळत गेलं की आपण लिहू शकतो असं. आणि मग सोलो हे पुस्तक त्याने घडलं. म्हणजे की सोलो हा ललित लेख संग्रह आहे आणि तो माझा सगळ्या स्तंभलेखन जे केलं आहे त्याचे आहेत. त्याला नाना पाटेकरांची फार सुंदर प्रस्तावना आहे. ग्रंथाली प्रकाशनचं पुस्तक आहे ते. आणि अगदी 300 शब्दांमध्ये तुम्ही किती पोचवू शकता ते शिकले मी त्याच्यामध्ये. की शब्द मर्यादा असताना तुम्हाला विषय कसा पोचवायचा असतो, तो आकृतीबंध कसा सांभाळायचा असतो, अशापर्यंत स्किल डेव्हलप होणं म्हणतात ना. आणि पुन्हा किती जबाबदारीने लिहायचं असतं, कारण का ते कुठल्या कुठे पोचतं. म्हणजे लोक तुम्हाला मग ईमेल विमेल करून सांगतात ह्या विषयावरती पण लिहा, हां आम्ही वृद्धाश्रमामध्ये आहोत, वृद्धाश्रमांवरती पण लिहा, असं कसं मुलं पाठवू शकतात वृद्धाश्रमामध्ये, तुम्ही लिहा. हे आमचं हे असं जेव्हा तुम्ही कळतात तर तुम्हाला कळतं अरे बापरे, हे काय मी माझ्यापुरतं लिहित नाही आता, असं होतं. त्यामुळे स्तंभलेखन ते एक झालं. आणि कवितांच्या बाबतीमध्ये मात्र तो खरोखरच ती माझी स्वतःची अभिव्यक्ती, स्वतःचं वेंटिंग होतं. आणि ते होत गेलं. पुन्हा संपदा इथे येऊन गेली, संपदा जोगळेकर कुलकर्णी. तिने सांगितलंच होतं तेव्हा की आम्ही 4 लेखिकांनी मिळून कथासंग्रह लिहिले 2. मी निर्मोई फडके, हर्षदा आणि संपदा. आम्ही 2 गुंफियाला शेला आणि 4 सख्य 24 हे कथासंग्रह लिहिले. त्याचे बरेच आम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम केले, अभिवाचनाचे आणि एकदा कथाकथनाचाही कार्यक्रम केला होता. फार छान झाले होते ते कार्यक्रम. तर ते एक प्रकार आमचा घडला. आणि मग इतके वर्षांमध्ये जे काही लिहिते आहे ते लोक, आता कसं झालं आपल्या हाताला फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, है ना. त्याच्यामुळे मग तुम्हाला एवढं अरे 11,000 लोक वाचतात, अरे 25,000 लोक वाचतात, असं तुम्हाला आणि दिसतं ते, है ना. आणि ते व्यक्त होतात तुम्ही काय लिहितात त्याच्यावरती की असं. आणि मग असं कुठून तरी तिथून झालं तुम्ही याचं पुस्तक करावं, तुम्ही याचं पुस्तक करावं, एकत्र येऊ द्यावं, असं करून ते मग हा एक झाला. बाकी काही नाही. हा सृजन संवाद प्रकाशित हे काव्यसंग्रह आहे. तर त्याचं गेल्या वर्षीच प्रकाशन झालं. आपले सोनाली कुलकर्णी सिनियर आणि राजीव खांडेकरजी आणि संपदा आणि सौमित्र आणि मंदार फणसे यांच्या हस्ते झाला. त्याला वैभव जोशीची माझ्या मित्राची प्रस्तावना आहे, त्याला नक्की वाचा तो. आणि त्याला आत्ता गेल्या महिन्यामध्ये त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार मिळाला. तर हे दिस इज व्हेरी पर्सनल. आणि पर्सनल इन द सेन्स हे माझं स्वतःचं आतमधलं सगळं आहे. आणि ते मी वाचून बघितलं तर कदाचित तुम्हाला असं वाटेल 90% कविता ह्या अशा थोडं रोमांस, प्रणय आणि विरह ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते वाचताना प्रत्येक वेळेला, म्हणजे ती लिहिल्यानंतर मला माझ्या फेसबुकवरती पण कधी कधी येतात, तुम्ही प्रेमात पडला आहोत का हो, असं विचारतात लोक, विचारतात तुम्ही प्रेमात पडलात. मला व्हॉट्सअपवरती कोणते विचारलं, मॅडम काही ब्रेकअप वगैरे झालंय का हो, असं. आता तर मी सौमित्रांना नाही विचारलं होतं, म्हटलं हो तुमचं किती वेळेला झालं असेल ब्रेकअप. म्हटलं मला एवढं झालं तर तुमचं किती. मला फार पूर्वी म्हणजे सुरुवातीला एकदा मला आय रिमेंबर की माझ्या आईने मला एकदा विचारलं होतं, कोण ग असं. आणि तेव्हा मला मिळालं की पावती मिळाली ती, हा म्हणजे पोचली ती कविता, पोचली. तर पण ते बरंच आजूबाजूला बघून तुम्हाला कधीतरी स्फुरतं. आणि मग ते माझं सगळं बरंचसं मुक्तछंदामध्ये असतं. मी अगदी विहारत असते मुक्तछंदामध्ये. फक्त त्याला मुक्तछंदाला एकमेव छंद आहे की ज्याला नियम नाही आहे, कुठल्याही नियमात न बसणारा तो मुक्तछंद. पण त्याला सुद्धा मला असं वाटतं की अलिखित नियम जो आहे तो म्हणजे त्याला एक भावनांची गेयता असते किंवा विचारांची गेयता असते.
तर ती देवाच्या दयेने मला असं वाटतं की मला ती जमते किंवा ती येते, त्याच्यामुळे ते तुम्हाला आवडेल. बघा तुम्ही. सोनाली लोहार. काय वाचायचं? वाचा वाचा एक कविता. काय वाचू? कुठली आवडेल तुम्हाला? कुठल्या प्रकारची आवडेल वाचायला? आता ह्यांना विचारा, प्रेमात पडायचंय का विरहात बुडायचंय? प्रेमात पडायचंय त्यांना. आत्ताचा वर्ग जो आहे आपला समोर जो बसलेला आहे, आपण सगळे नाही नाही, असं नका समजू, सगळे मनाने तरुण आहेत इथे बसलेले. अतिशय डेफिनेटली. लेट मी सी व्हॉट आय कॅन. काही दिवस का? काही दिवस किंवा असंही एक वय असतं, असंही एक वय आहे. तर आपण हे सगळे थोडेसे 40+ आपण मंडळी. त्या कवितेचं नाव आहे असंही एक वय असतं. असंही एक वय असतं, जीव म्हणजे नाजूक पाखरू असतं. आता हे पण जर आपण आपल्या टीनेजमध्ये जाऊया. असंही एक वय असतं, जीव म्हणजे नाजूक पाखरू असतं. उडणं, भिरभिरणं, चोचीने टिपणं, सगळं काही स्वच्छंद असतं. कुठे लागेल, पडेल, सांडेल याचं फार काही देणं घेणं नसतं. असंही एक वय असतं. त्याच वयात मग प्रेम होतं. त्याच वयात मग प्रेम होतं. एकदा नव्हे हो, बरेचदा होतं. त्याच वयात मग प्रेम होतं. एकदा नव्हे हो, बरेचदा होतं. कोणाचं शाळेमधलं अक्षरच सुंदर असतं, कोणाचं भाषणच भारी असतं, कोणी वर्गातच पहिलं असतं आणि कोणी नाटकात सॉलिड असतं. तरी एखादी स्पेशल असते. वर्गात जिला चोरून बघतो, पण इतिहासाच्या सरांना मात्र या कशाचंच, या वर्तमानाचंच काहीच कौतुक नसतं. हातावर पट्टी नि फेकलेले खडू, प्रेमा खातर आपण सगळंच सोसायचं असतं. असंही एक वय असतं. चिठ्ठ्या कविता लिहायला तेव्हा गुलाबी सुगंधी कागद लागतात. आता असं काहीच होत नाही हो. चिठ्ठ्या कविता लिहायला तेव्हा गुलाबी सुगंधी कागद लागतात. इकडे तिकडे बघत जमलंच तर चोचीला चोचही लागून जाते. एवढंच ते हृदय असं तुकड्यात तुकड्यात वाटलं जातं. असंही एक वय असतं. मग शाळा सुटते, पाटी फुटते, पाखरू नकळत मोठं होतं. पाखरू नकळत मोठं होतं. तुकड्यात तुकड्यातलं हृदय घेऊन परत एकदा जागेवर बसतं. संध्याकाळी परतून यायला मग पाखराला एखादं घरटं लागतं. असंही एक वय असतं. वर्षामागून वर्ष सरतात. आता एखाद्या निवांत संध्याकाळी घरट्यात जेव्हा कोणी नसतं, पाखरू जुने फोटो काढतं. फोटोतल्या एखाद्या तिला बघताना छातीत अगदी तसंच धडधडतं. असंही एक वय असतं. खरं तर आता डोक्यावरच्या केसांचा अर्धचंद्र झाला असतो. पोटावरच्या पॅन्टीलाही पट्ट्याचाच आधार असतो. तरीही न राहून आपण शाळेच्या ग्रुपवर जातो आणि तो मेसेज टाकतो, भेटलोच नाही ना बरेच दिवस, रियुनियन करायचे का? असंही एक वय असतं. आता ही जी कविता त्यांनी सादर केली, आता मला असं विचारायचंय की व्हॉइस थेरपिस्ट म्हणून तुम्ही या सगळ्यांच्या आवाजाची काळजी घेता, कलाकारांच्या आवाजाची काळजी घेता, सोनाली लोहारांच्या आवाजाची काळजी कोण घेतं? कशी घेता? रादर तुम्हीच घेता, पण ती कशी घेता? हे जे शिकवते, ज्याला आपण म्हणतो प्रीचिंग, तर ते प्रॅक्टिसिंग. जे प्रीच करता ते प्रॅक्टिस करा तुम्ही. म्हणजे नुसतंच लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण तसं न राहता तुम्ही बघितलं असेल की मी दर 10-15 मिनिटाला मी पाणी पिते आहे. हे औषध आहे आपलं. आय टेक स्टीम इनलेशन. तोंड कोरडं नाही पडलं पाहिजे म्हणून काही ना काहीतरी असं सतत चू करत राहणं, ज्याने तोंडात लाळ येत राहते. हे सगळं करावं लागतं. हमिंगने आणि वोकल वॉर्मअप्सने दिवस सुरुवात होतो. वोकल कूलडाऊनने दिवस संपवायचा असतो. आणि शक्यतोवरती आवाजाचं एक टेक्निक आहे.
कशा पद्धतीने आवाजाची निर्माण करायचा त्याचं टेक्निक आहे ते. हां, इथे जोर न देता बोलणं. आत्ता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू, काही म्हणजे आता बरीच वर्ष झाली चा माझा आवाज आणि आत्ताचा आवाज हा फरक आहे. तेव्हाचा आवाज आता काढायचा म्हटलं तरी मला त्रास होतो. मी प्रयत्न करते की म्हणजे मी तेव्हा जे बोलायचे ना ते मी इतकं गळ्यावरती जोर देऊन ह्या आवाजामध्ये बोलायची. आता हा तुम्हाला आवाज जो जाणवतो आहे तो ॲक्च्युली माझा व्हॉईस तेव्हा होता. मी असंच बोलायचे, ह्याच आवाजात बोलायचे. थोडंसं पिच ड्रॉप झाला आहे बघा. आणि मी जेव्हा बोलते आहे त्यावेळेला मला जाणवतं आहे की मी गळ्यावरती खूप जोर देते आहे, अशा पद्धतीने बोलते आहे. याला म्हणतात लोडेड लॅरिंग्स. स्वरयंत्रावरती जोर देऊन बॅक फोकसने बोलणं हा माझा होता. आणि ह्याच्यातच मी जोराने बोलायची, आवाज फाटला, बघितलं तुम्ही. मग मी टेक्निक बदललं आणि मी आत्ता जे बोलते आहे त्याला रेझोनंट व्हॉईस असं म्हणतात. सो हे टेक्निक आहे ज्याला सपोर्ट हा पोटाचा येतो, डायफ्रामचा येतो आणि इकडच्या कॅव्हिटीज आहेत तिकडे आपला फोकस जातो. तर हे टेक्निक आहे, हे डेव्हलप करायचं असतं, जे हळूहळू थोडंसं इतक्या वर्षामध्ये ते डेव्हलप होतं. श्वासाच्या एक्झरसाईज अजूनमधून करायच्या असतात. हे सगळं मला वाटतं करते आणि थोडंसं क्रेडिट फॅमिलीला देते. फारसं ओरडावं लागत नाही त्यांच्यावर कदाचित. मी तेच विचारणार होते की कधी ओरडावं लागतं की नाही. नाही, मी माझ्याकडे येणाऱ्या आई, आम्ही ना त्यांना यंग मदर्स हॅसल्ड व्हॉईस असं नाव दिलं आहे त्या कॅटेगरीला, की ज्यांची छोटी छोटी मुलं आहेत अशा आया येतात ना आवाज खराब करून येतात, तर त्या कॅटेगरीला असं नाव दिलं आहे आम्ही की ती बाई बाई किती किती बोलावं लागतो त्यांना आणि मग तिला किती त्रास होतो आणि तिचा आवाज खराब होतो. तर मग मी त्यांना सांगू शकत नाही ना असं मुलांवरती ओरडायचं नाही. असं कसं, आई आहे ती, ओरडणारच ना. मग आपण त्यांना शिकवतो कसं ओरडायचं योग्य पद्धतीने. म्हणजे ओरड, सगळ्यांवरती ओरड. आणि त्याच्यातही अजून फार गमती जमती होतात. मी असं सांगितलं त्यांना आणि की मी शिकवते कसं ओरडायचं, मी शिकवते, मी टेक्निक शिकवणार तुम्हाला. आणि ती बाई जर चुकून मी जरा वॉशरूमला जाऊन येते आणि बरोबर जर नवरा आलेला तर मॅडम टेक्निक नका शिकू, तिला गप्पच बसवा. मग मी त्यांना सांगते ठीक आहे मी फी डबल घेईन. बसवते. गमतीचा भाग आहे. पण हे सगळं थोडंसं ॲज अ व्हॉईस प्रोफेशनल करावं लागतं. कारण का मला प्रत्येक वेळेला तो डेमो द्यावा लागतो ना समोरच्याला की तू चुकीचं काय करतोयस. याच्यासाठी मला सगळ्या प्रकारचे वोकल अब्युजेस करून दाखवावे लागतात की तू अशा पद्धतीने बोलतोय. मग ते दॅट इज नॉट गुड फॉर माय व्हॉईस ना. तर तेव्हा सुद्धा मला ते सांभाळून ते करावं लागतं. पण येतं ते आता प्रॅक्टिसने कळतं आपण कुठे गडबड होते. आणि रेअरली असं झालं आहे पण कधीतरी सर्दी खोकला होऊन माझाही आवाज होतो, बसतो. मेडिकल हेल्प तर घ्यावी लागते. ओरडण्याचा विषय तुम्ही आत्ता म्हणालात की आयांना मुलांवरती ओरडावं लागतं, पण मुलांचा एक ओरडण्याचा वेगळाच टोन असतो. त्यांचं एक वेगळंच तारस्वर, काय कुठले कुठले जांभळी साथ वगैरे वगैरे वेगळ्या वेगळ्या स्वरांमध्ये ते ओरडत असतात. पण मग त्यांच्या वोकल कॉर्डवरती परिणाम होत नाही का मुलांच्या? फारसं नाही. म्हणजे आत्ताच ना आमच्याकडे आमची एक लॅरिंगोलॉजिस्ट आली अमेरिकेमध्ये, आत्ता तिची ऑब्झर्वरशिप झाली आणि ती हेच सांगत होती की पेडॅट्रिक व्हॉईस, लहान मुलांचा आवाज हा अजून तितका ना ऑब्झर्वच केला गेला नाही. कारण का लहान मुलांमध्ये इतके असे आवाजाचे विकार हे जास्त बघितले नाही गेले. अनलेस ते जन्माच्याच वेळेला त्यांच्या स्वरतारांची रचना काही गडबड असेल, तिकडे त्यांच्या स्वरतारांना काही झालेलं असेल आणि आवाज खराब झालेला असेल तर तो भाग वेगळा. पण मुलांचं कसं असतं, त्यांचं पण परत एकदा गायकांसारखं असतं. शरीर जे आहे ना ते बनलेलंच अशा प्रकारे असतं की तुम्ही जरा त्याला थोडंसं पुश करा पुश करा पुश करा तरच डेव्हलप होईल. त्यामुळे मुलगा हा जोर जराने बोलतो, आम्ही सांगतो ओरडू द्या हो, ती एक्झरसाईज आहे त्याला. त्याच्या फुफ्फुसासाठी लहान मुलाला जोर जोराने रडणं ही एक्झरसाईज आहे. त्याशिवाय ती फुफ्फुस डेव्हलपच कशी होणार. छोटं बाळ रडतं जोर जोराने, ती एक्झरसाईज आहे त्याच्यासाठी. त्यामुळे मुलांना ते करू द्यावं. अनलेस बॅटरी किंवा बंद झाला तो. माझी बॅटरी अजून ऑफ नाही झाली आहे. त्यामुळे मुलांचं काही जास्त केसेस येतच नाहीत माझ्याकडे. आणि अगदी काही पॅथॉलॉजिक असलं तरी पण फार सांभाळून
करावं लागतं, कारण का साधारण असं या एजमध्ये येतात की ज्या वेळेला त्यांचा कंठ फुटणार असतो, विशेषतः बॉयज. हां, तर त्यांना जर काही स्वरयंत्राला काही इजाबिजा झाली असेल तर त्यांना ना कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटवरती ठेवण्याकडे कल असतो, कारण का आत्ता झटक्यामध्ये त्यांच्या स्वरतारांचा आकारच बदलणार आहे आणि त्यात त्यांना काही तिथे झालेलं आहे. तर तुम्ही लगेच असा विचार नाही करू शकत सर्जिकली स्पीकिंग की आता हे कट करून टाकूया वगैरे, नाही. ते डेव्हलपिंग एजमध्ये आहेत आत्ता. त्याच्यामुळे तिथे मग व्हॉइस थेरपीचं रोल खूप होतं की आहे त्या पद्धतीने त्याला ईजने कसं बोलता येईल त्या मुलाला, हे आपण थेरपीमध्ये करतो. जास्त करून लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण मेंटेनन्स थेरपी म्हणतो, तशी जास्त करून वापरली जाते की थोडंसं टेक्निकवरतीच योग्य पद्धतीने. आणि लहान मुलांना तुम्ही असं, मोठ्यांना तुम्ही सांगू शकाल ना की असं करू नका, हे तरुण असं करायचं नाही. लहान मुलांना आपण जास्तीत जास्त देखो ऑपरेशन करेंगे तुम्हाला, ह्याच्या पलीकडे तुम्ही काही सांगू शकत नसता. आणि तो पण पहिल्यांदा असं असे मोठे मोठे डोळे करून नाही नाही जे ऑपरेशन, आणि घरी जाऊन ओरडणार, हे माहीत असतं आपल्याला. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं सटली हँडल करावं लागतं आणि ॲट सर्टन एज मग तुम्ही बाकीच्या ऑप्शनचा विचार करू शकता लेटर. आवाज ह्या विषयावरती गेले 1.5 तास आपण ऐकतोय, काय 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 वेगवेगळे विषय की जे आज आपण पहिल्यांदा कदाचित ऐकले असतील, आपल्याला कळलं असेल आणि कदाचित घरी जाऊन आपण आपला आवाज कसा आहे नेमका हे जरा चेक करण्याचा प्रयत्न करू किंवा बघू की काय नेमका आपला आवाज कसा आहे. मला असं वाटतं जितेंद्रजी, आपण व वाचनाचा करतो, ग गप्पांचा करतो, च चालण्याचा करतो, भ भ्रमंतीचा करतो, आता आवाजाचा हा देखील सुरू करायला हवा. आणि मॅडमचं गायडन्स त्याच्यामध्ये मला असं वाटतं घ्यायला हवा सगळ्यांनी की काय नेमकं आपण केलं पाहिजे, कुठले एक्सरसाइज केले पाहिजेत आणि आपला आवाज कसा टिकवला पाहिजे. कारण वय वाढतं तसं आपला आवाज बदलत जातो, थोडासा वयाचा परिणाम आपल्या आवाजामध्ये दिसायला लागतो. पण आजही वयाच्या 80व्या वर्षी 85व्या वर्षीसुद्धा गाणारे म्हणजे गायक किंवा अभिनेते आपण बघतो की त्यांचा आवाज तसाच अजूनही आहे. तर त्याचं रहस्य कदाचित हेच असावं की यांच्यासारखे जे मार्गदर्शन करणारे गुरु आहेत त्यांच्यामुळे त्यांचा आवाज तसा आहे. तर जोरदार टाळ्या आपण एकदा सोनालीजींसाठी वाजवूयात. कारण आवाज कोणाचा, तर तो सोनालीजींचा असं मला वाटतं. आता याच्या पुढे एक सेगमेंट बदलायला लागेल आपल्याला. तर आवाजाचा आपण मात्र नक्कीच विचार करूयात सुरू करण्याचा. काल मी नाना सरांना आपलं जे बनवलेलं होतं ना, आपण आजच्या कार्यक्रमाचं ते टेम्पलेट बनवलं होतं, तर ते मी त्यांना फॉरवर्ड केलं होतं की ग गप्पांचा असं. तर त्यांचं आलं ग काय गचा काय ग. तर म्हणे की तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांना हे सांग की तुला प्रश्न विचारायला काय ग हे असं असतं, काय ग हे तू असं करते. तर ग हा काय गचा. काय ग काय ग. पण खूप खूप आभार. गेले 1.5 तास तुम्ही आम्हाला आवाज या विषयावरती तुमच्या आवाजाने अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं आणि खूप वेगळा विषय आपल्या सगळ्यांपर्यंत ह्या माध्यमातून पोहोचवला. आजपर्यंत अनेक पॉडकास्ट, अनेक मुलाखती मॅडमच्या झालेल्या आहेत, पण मला असं वाटतं इथे झालेली मुलाखत ही थोडीशी वेगळी असावी. मी विशेष नमूद करते, फार वर्षांपूर्वी अत्रे कट्ट्यावरती बोलावलं होतं आणि इतका मध्ये कालावधी गेल्यानंतर आज मी या कट्ट्यावरती, ते म्हणजे ठाणेकरांसमोर आहे मी. आणि ते इतकं सुंदर ऑडियन्स आहे. सो माझ्याकडनं मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की ही संधी आपण दिली. आणि मुख्य म्हणजे इतक्या शांतपणे कुणीही न उठून गेलेलं नाही आहे, ऐकून घेतलं तुम्ही. व्हॉइसच्यासाठी आय एम ऑलवेज देअर फॉर ठाणे. खूप नाही, कारण आता वेळ बरीच झालेली आहे, त्याच्यामुळे कोणाला प्रश्न नंतर तुम्ही मॅडमना पर्सनली भेटून विचारू शकता. पण खूप खूप आभार सगळ्यांचे. ते उठून गेले नाहीत म्हणजेच त्यांना आवडलेलं आहे, कारण ठाण्यातले रसिक आहेत ते शेवटी, आणि कुठल्याही गोष्टीला ठाणेकर नेहमीच भरभरून दाद देतात. तर
यासाठी जोरदार टाळ्या ठाणेकरांसाठी. आणि आजचा हा 49वा भाग होता. पुढचा जो आपला भाग असणार आहे तो 50वा असणार आहे, त्याच्यामुळे तो विशेष असणार आहे. आणि जसे आज तुम्ही आलात तसं 50व्या भागाला सुद्धा तुम्हाला यायचं आहे आणि अशाच गप्पा आपण इथे मारणार आहोत. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि आजच्या गप्पांच्या कार्यक्रमात इथेच थांबते. धन्यवाद.